टॉप 3 राहतील। त्याच्यानंतर जर पाहिलं तर बक्षीसपात्र फेरी तर आता इथे सुरू झालेली आहे आणि असं असताना दोन संघ या स्पर्धेमध्ये बक्षीसपात्र झाले, ज्याच्यामध्ये एक संघ आहे तो म्हणजे 8311 केतकीचा मळा, दुसरा संघ आहे प्रदीप स्पोर्ट्स साखर आणि आता या ज्ञानी 11 नांगरवाडी आणि सुरेश काका 11 वर्सोली या दोन संघादरम्यान जो सामना होईल त्याच्यामध्ये कोण संघ बक्षीसपात्र होणार हे पाहण्यासाठी, ही लढत अनुभवण्यासाठी मी वेदांत कंटक, माझ्या समवेत सौरभ भुरे आम्ही दोघं जोडले गेलेलो आहोत। खरं तर ज्ञानी 11 नांगरवाडी संघाचं सांगायचं झालं सौरभ भुरे तर एक अप्रतिम संघ आहे ज्यांनी मागचे 2 दिवस चांगला खेळ केलाय। त्यानंतर सुरेश काका 11 वर्सोली संघाचं सांगायचं झालं तर हा देखील एक नावाजलेला संघ आहे, कारण संघाचा कर्णधार शिरुविक आहे। त्याच्यानंतर किशोर नाईकचा तेज तर्रार चेंडू नेहमीच जर पाहिलं तर सर्वांना प्रभावित करणारा आहे आणि असं असताना नांगरवाडी संघाकडे जर पाहिलं तर किफायत पटेलची फलंदाजी, त्याच्यानंतर मोनेश पवारची फलंदाजी, ही क्षमता आहे आणि ही क्षमता आता इथे पाहायला मिळेल। तर असं असताना सामना सुरू होईल। ज्ञानी 11 नांगरवाडी विपक्ष सुरेश काका 11 वर्सोली आणि याच्यामध्ये गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन गोलंदाजीला येईल किशोर नाईक, मॅन फ्रॉम वाघोली। किशोर नाईक बद्दल सांगायचं झालं तर किशोर नाईक रायगड प्रीमियर लीग असो, अलिबागची चॅम्पियन्स ट्रॉफी असो, त्याच्यानंतर आता हे PNP चषक असो, सुप्रीमो असो, रतनबुवा असो, कित्येक सामन्यांमध्ये आत्तापर्यंत किशोर नाईकनं अप्रतिम क्रिकेट खेळलेलं पाहायला मिळतंय आणि असं असताना तोच किशोर नाईक इथे गोलंदाजी मार्कवर सज्ज, समोर किफायत पटेल आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे ज्ञानी 11 नांगरवाडी संघासाठी आणि नॅन स्ट्राईक एंडवर मोनेश पवार। सौरभ पुरे खऱ्या अर्थानं किशोरची ओळख झाली होती अलिबाग प्रीमियर लीग पर्व पहिल्यामध्ये, खऱ्या अर्थानं लाजवाब त्याने गोलंदाजी केली होती, मॅच त्याने येथे मात्र डिफेंड केली होती। तोच किशोर येथे गोलंदाजीसाठी आलाय। किशोरकडे आपण पाहतोय वेगवान मारा आहे, कधी स्लोवर वन स्वरूपाची गोलंदाजी त्याची खऱ्या अर्थानं कालच्या दिवसामध्ये घातक ठरली होती। वेदांत नक्कीच घातक ठरली होती, पण घातक किफायत पटेल देखील ठरला होता। आता किशोर नाईकचा पहिला चेंडू आपण पाहून घेऊ। किशोर नाईक गोलंदाजी मार्कवर सज्ज, पहिला चेंडू घेऊन पहिला चेंडू किफायत पटेलला गुडलेन स्पॉटवर आपटलेला चेंडू होता। चेंडू माग क्षेत्ररक्षक धावला, चेंडू अडवला, तोपर्यंत निर्धाव चेंडूचा या ठिकाणी टॅग लागला। परंतु ज्ञानी 11 नांगरवाडी संघाचं सांगायचं झालं तर गेल्या 3-4 वर्षापूर्वी सौरभ पुरे माझी समालोचक म्हणून सुरुवात झाली आणि सुरुवात होत असताना जर पाहिलं तर माझी समालोचक म्हणून सुरुवात कुठून झाली तर याच रामराज पट्ट्यातून झाली। पुढचा चेंडू घेऊन आपण पुन्हा एकदा किशोर नाईकला पाहू। इथे मात्र अप्रतिम कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळते किफायतच्या माध्यमातून, थोडंसं फंबल झालंय, तत्पूर्वी 2 धावा धावून पूर्ण। तर सौरभ पुरे माझी या रामराज पट्ट्यातून समालोचक म्हणून सुरुवात झाली। आज जरी मी रायगडभर समालोचन करीत असलो तरी देखील आज देखील माझी जी ओळख आहे ती ओळख कशी असते की हा रामराज पट्ट्यातला गाजलेला समालोचक, आणि अभिमानानं सांगतो मी की ज्या पट्ट्यानं किंवा ज्या असोसिएशननं मला संधी दिली त्या रामराज पट्ट्यातील खेळाडू या ज्ञानी 11 नांगरवाडी या संघामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत। आणि असं असताना एकीकडे ज्ञानी 11 नांगरवाडी संघ आपल्याला खेळताना दिसतोय आणि दुसरीकडे सौरभ भुरे यांची सासूरवाडी कुठली असेल तर ती आहे वर्सोली, आणि मग नक्कीच संदीप सरांची देखील सासूरवाडी वर्सोली आहे आणि सुरेश काका हे सौरभ भुरेंचे नातेवाईकच आहेत, त्याच्यामुळे निश्चित रूपानं सुरेश काकांच्या संघाकडून सौरभ भुरे आहे तर ज्ञानी 11 नांगरवाडी संघाकडून मी आहे। असं असताना तिसरा चेंडू 2 धावा धावफलकावर। खऱ्या अर्थानं वेदांत आपण पाहतोय ही दोघांमधली खऱ्या अर्थानं जुगलबंदी येथे मैदानावरती आपण समालोचक म्हणून येथे रंगणार आहे। पाहूया हा चेंडू, यावेळचा चेंडू खोलवर टप्प्याचा होता, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे। मी म्हटलं होतं किशोरकडे अगदी ड्रीम चेंडू आहे, त्याच्या मनामध्ये आलं तर नक्कीच तो कधी चेंडू स्लोवर वन टाकू शकतो, कधी यॉर्कर लेन स्वरूपाचा टाकू शकतो, एखादा चेंडू तो गुडलेन वरती चांगल्या पद्धतीने टाकू शकतो, कारण गोलंदाजाकडे अगदी ते कौशल्य असणं खूप गरजेचं असतं। पाहूया यावेळेला पुढील चेंडू घेऊन गोलंदाज किशोर राईट आर्म ओव्हर द विकेट, किफायतने खेळलेला फटका इनसाइड आउट डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात। सुरेश काका 11 वर्सोली संघाला येथे मिळते पहिली सफलता। मी 250वा झेल येथे या PMP चषकामधला आपण पाहतोय। अप्रतिम येथे डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षकाने झेल पकडलाय आणि पहिला हादरा ज्ञानी 11 नांगरवाडी संघाला किफायत पटेल
यांच्या माध्यमातून येथे बसलाय. पाहूया वन डाऊन बॅटर येथे मैदानावरती खेळ कशा पद्धतीने करतोय. कारण वन डाऊनची भूमिका ही क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाची मानली जाते. कारण आपण जर टेस्ट क्रिकेटचा अभ्यास करायचं झालं तर राहुल द्रविडला नक्कीच आठवावं लागेल. त्यावेळेला तुम्हाला साऊथ आफ्रिकेकडून खेळणारा हाशिम आमलाला आठवावं लागेल. वन डे क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर विराट कोहलीला आठवावं लागेल किंवा ऑस्ट्रेलिया संघाचा महान कर्णधार रिकी पॉन्टिंगला आठवावं लागेल. अशा प्रकारची खेळ येथे वन डाऊन बॅटर कडून होणं गरजेचं आहे. तो बॅटर येथे मैदानावरती खेळ कशा प्रकारे करतोय. कारण दोन्ही संघांसाठी हा सामना खूप इम्पॉर्टंट असणार आहे. या इम्पॉर्टंट मॅच मध्ये ज्ञानी 11 नांगरवाडी संघ वरचं ठरतोय की सुरेश काका 11 वर्सोली संघ वरचं ठरतोय. किशोर येथे मात्र आपण पाहतोय डेड बॉलचा इशारा पंच करतायत. थोडस रनअप मध्ये आपण पाहतोय बिघाड झाली होती. गोलंदाज पुन्हा एकदा किशोर आपल्या बॉलिंग मार्क वरती येतोय. अचूक टप्पा अचूक दिशा हे खऱ्या अर्थानं किशोरच्या बॉलिंगची प्रमुख वैशिष्ट्ये. 2 धावांवरती 1 गडी बाद असं समीकरण पाहतोय. यावेळेला मात्र आपण पाहतोय घालिंग लोटांगण शॉट येथे खेळला जातोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा बाहेर येतोय. दमदार चौकार. बॅट मधून येथे मात्र सुंदर असा फटका पाहायला मिळतोय. राज पाटीलला पाहिलं की नक्कीच येथे आठवतं. खऱ्या अर्थानं कमी हाईटचे खेळाडू कमी उंचीचे खेळाडू गुंडप्पा विश्वनाथ असतील किंवा खऱ्या अर्थानं 2 वर्ल्ड कप मध्ये ट्रोल झालेला खेळाडू म्हणजेच तेंदुमा बहुमा. कारण आपण पाहिलं T20 वर्ल्ड कप मध्ये सुद्धा तो खूप पब्लिकने त्याला खऱ्या अर्थानं नक्कीच छेडलं होतं. 2023च्या विश्वचषकामध्ये सुद्धा त्याला येथे ट्रोल केलं होतं. परंतु आपण पाहतोय राज पाटीलने खेळलेला हा फटका आपण पाहतोय. अशा प्रकारचा स्ट्रोक खेळण्यासाठी खऱ्या अर्थानं फलंदाजाकडे ते कौशल्य असणं गरजेचं असतं. कारण डीप शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक पॉवर प्ले मध्ये आणि त्याला येथे चान्स जरूर घ्यायचा आहे आणि चान्स येथे मात्र त्याने घेतला आणि या चेंडूवरती 4 धावा सुद्धा मिळवल्या. गोलंदाज संघाचा कर्णधार यावेळेला कर्णधार कशा पद्धतीने गोलंदाजी हाताळतोय. शिरुविक गोलंदाजीसाठी आलाय. अनेक नामवंत स्पर्धांमध्ये शिरुविकला आपण गोलंदाजी करताना पाहिलंय. अलिबाग प्रीमियर लीग पर्व पहिल्या मधला आपण पाहतोय. मालिकावीराचा किताब बाईक मिळवलेला हा खेळाडू आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट पहिला चेंडू. मोनेशने खेळलेला फटका पॉइंट क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय. फलंदाज क्रमांक 2 येथे बाद. अंदाज क्रमांक 2 येथे बाद झालाय. सुरेश काका 11 वर्सोली संघाची गोलंदाजी आपण पाहतोय. कारण पॉवर प्ले मध्ये जर गोलंदाजांनी समोरच्या फलंदाजांवरती जर मनोवैज्ञानिक दबाव टाकला तर तो दबाव येथे नक्कीच वाढताना दिसतोय. कारण संघाचे प्रमुख फलंदाज येथे तंबूच्या आश्रयाला गेलेत. राज पाटील कडून येथे कामगिरी कशा पद्धतीने होणार त्याच्या जोडीला आलेला फलंदाज आपण पाहतोय राजेश. या राजेश कडून खेळ कशा पद्धतीने होतोय. राजेश माफ करा.
फलंदाज येथे मात्र या चेंडूवरती बीट झालाय. चांगली गोलंदाजी येथे म्हणावी लागेल गोलंदाज शिरुबिकच्या माध्यमातून, कारण अनेक मैदानांवरती आपण पाहतोय चांगल्या चांगल्या बॅटरला इथे शिरुबिकने गोलंदाजी केली आहे. राज समोर एक मोठं आव्हान जरूर असणार आहे. यावेळचा चेंडू हार्डलाईनचा चेंडू होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केलाय. चेंडू आणि बॅटचा संपर्क ज्या पद्धतीने होणं अपेक्षित होतं त्या पद्धतीने येथे मात्र राजकडून होत नाहीये. चेंडू येथे मात्र डॉट आलाय. षटकातील आपण पाहतोय 4 चेंडूंचा खेळ झालाय आणि चारीच्या चारी चेंडू येथे डॉट आलेत. पाहूया इथे मेडन ओव्हरच्या दिशेने वाटचाल शिरुबिक हा गोलंदाज येथे करणार का. पहिली मेडन ओव्हर खऱ्या अर्थानं भूषण झावरे या गोलंदाजांनी या PNP चषकामध्ये गोलंदाजी केली होती. यावेळचा चेंडू फुल टॉस. पाहूया फाईन लेगचा क्षेत्ररक्षक झेल पकडण्यासाठी येथे जरूर प्रयत्न करतोय. चेंडू येथे मात्र फ्लाय स्लिपचा क्षेत्ररक्षक येथे मात्र सुंदररित्या चेंडूला बॅकअप देतोय. टायमिंग प्रॉपर झालं नव्हतं या चेंडूवरती. टायमिंग प्रॉपर झालं असतं तर नक्कीच या चेंडूवरती चौकार किंवा षटकार आमचे गुणलेखक डरणे गुरुजी यांना लिहावा लागला असता. तत्पुरी 2 धावा धावफलकावरती वाढत आहेत. धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 8 धावा. 3 गडी बाद 8 धावा असं हे समीकरण मैदानावरती पाहतोय. आता मात्र परिस्थिती खऱ्या अर्थानं खूप कठीण आहे आणि कठीण परिस्थिती म्हटलं की आपल्याला नाव आठवते ते म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचं. पाहूया हा चेंडू. यावेळेला मात्र यू मिस आय विल बी डेफिनेटली हिट. दांडी 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 गोल केली आहे. फलंदाज बाद. आहे की हेच गाणं वाजलं पाहिजे सुरेश काकांचं आणि त्या पद्धतीचा परफॉर्मन्स मैदानामध्ये पाहायला मिळतोय. पण एक छोटासा सन्मान या ठिकाणी घेऊ इच्छितोय. अर्थातच हा सन्मान महत्त्वाचा असेल कारण सन्माननीय सौ चित्रलेखाताई पाटील यांनी ज्या प्रकारे हे हक्काचं व्यासपीठ तयार केलेलं आहे, इथे उपस्थित असणाऱ्या अनेक माणसांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. विशेषतः इथे उपस्थित असणाऱ्या अनेक महिला वर्गांना खऱ्या अर्थानं गोरगरीब महिलांना एक व्यवसायाच्या संधीसुद्धा दिलेल्या आहेत. आणि त्याच वेळेला एम्प्लॉयमेंट जनरेशनच्या नावावरती आज आपण अनेक लेक्चर्स ऐकत असतो, पण कृतीमध्ये आणण्याची जी खऱ्या अर्थानं कौशल्य सन्माननीय सौ चित्रलेखाताई पाटील यांनी जे दाखवलेलं आहे त्याबद्दल आमच्या VDK फॅकल्टीच्या सगळ्या मेंबर्स यांच्या वतीने सन्मान ताईंचा करण्यात येतोय. ताईंना मी समोर आमंत्रित करतो. चित्रलेखाताई आपण समोर यायचं आहे. बघा नेहमी आपण असं म्हणतो ना की स्वच्छतेच्या बाबत की खऱ्या अर्थानं तर कचरा करणारे आपण असतो आणि स्वच्छतेचं खऱ्या अर्थानं कर्तव्याचं पालन जे करतात ते हे सर्व कर्मचारी असतात. आणि या सर्व आमच्या महिला भगिनी आहेत ज्यांनी हे संपूर्ण स्टेडियम असेल किंवा त्याच वेळेला आजूबाजूचा परिसर असेल स्वच्छ ठेवला, पण त्याच वेळेला महिलांना रोजगार उपलब्ध ताईंच्या माध्यमातून करून देण्यात आला. त्याबद्दल ताईंचा या ठिकाणी आभार व्यक्त केला जात आहे. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण या ठिकाणी या सर्व महिला वर्गाला धन्यवाद देऊया. गोरगरीब महिला वर्गाचं या ठिकाणी आभार मानलं जात आहे. अपील अपील आणि फलंदाज बाद. सुरेश काका 11 संघ मैदानात खेळतोय. नांगरवाडी हा तसा फेवरेट संघ आहे आणि आता येथे प्रेक्षक वर्गामध्ये मला वाटतं ना वेदांत असं होईल डगआउट विरुद्ध गॅलरी क्रमांक 4-6 असं काहीतरी पाहायला मिळेल का वेदांत? नक्कीच सर पाहायला मिळेल कारण आज नांगरवाडी संघ खेळतोय. एकीकडे नांगरवाडी आहे. मगाशी केतकीचा मळा संघ जो जिंकला त्याच्या मागे ऋतिक झावरे खेळत होता. त्याच्यानंतर पहिला सामना मुस्कानचा होता. म्हणजे रामराज पट्टा आहे तो संपूर्ण पट्टाच 2 गॅलऱ्या तरी घेऊन राहणार. आणि सुरेश काकांबद्दल आता गाणं वाजवलं म्हणजे लाखो दिलांमध्ये सुरेश काका बसलाय असं देखील सांगितलं. आणि खऱ्या अर्थानं सुरेश काकांच्या संघानं देखील लाखो दिलांमध्ये बसेल अशी कामगिरी केलेली पाहायला मिळते. नवीन फलंदाज केदार विरजे आलाय. लोकल बॉय आहे. या कुरुळगावचा रहिवासी आहे, परंतु आज मात्र बिलॉंग करतोय ज्ञानी 11 नांगरवाडी संघाला. परिस्थिती व्हेंटिलेटरवर आहे. 8 धावा झाल्यात, 5 गडी बाद झालेत. परंतु असं असताना किशोर नाईकची गोलंदाजी मित्रांनो बघा प्रभावी करून सोडते. तत्पूर्वी चित्रलेखाताई आपण स्क्रीनवर पाहू शकता मित्रांनो, ज्यांची
यावेळी मात्र चांगला चेंडू होता, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, निर्धाव चेंडू आलाय. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर किशोर नाईक सज्ज होतोय. यावेळी मात्र केदार बिर्जेनं फटका 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 खेचलाय आणि थेट जाऊन फटका आलाय समालोचन कक्षाजवळ. चेंडू जाईल सीमा पार. कमॉन डीजे. खंबीर आहे आणि 8,000 पॉइंटवर खंबीरपणे घेतलाय त्याला आणि ते खेळी आता करणं गरजेचं आहे. इथे मात्र पुन्हा एकदा शॉर्ट आर्मपुल. चेंडू जाईल डीप मिड विकेट. सीमा रेषा पार. खणखणीत षटकार. बॅक टू बॅक. थँक्यू डीजे. बघा सौरभ दादा काय झालं, अवधूत दादांनी मला इथून उठवला, नंतर स्टेजवर नेला. तोपर्यंत इकडे बघितलं तर 5 गडी बाद झाले होते. आता पुन्हा मी कॉमेंट्रीला आलोय आणि मला नांगरवाडीचे किंवा रामराजचे पोरं बोलतात की तू कॉमेंट्रीला असतोस की आमच्यात जरासा वेगळा जोश येतो. आणि तो जोश आता केदार बिर्जेमध्ये आलेला पाहायला मिळतोय. लगातारचे 2 षटकार या ठिकाणी लगावलेले पाहायला मिळत आहेत. अजूनही 2 चेंडू या षटकातली बाकी असतील. नक्कीच केदार बिर्जेकडे ती क्षमता आहे, ते पोटेन्शियल आहे, ते कॅलिबर आहे. परंतु किशोर नाईकला देखील कमी लेखून चालणार नाही, कारण किशोर नाईकचा खेळ हा संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्व जाणतंय आज. नक्कीच वेदांत याला श्रद्धा म्हणा की अंधश्रद्धा, कारण आपण पाहतोय यावेळचा चेंडू यू मिस इन स्विंगर चेंडू त्रिफळा इथे उडवलाय. फलंदाज क्रमांक इथे आपण पाहतोय 6वा इथे बाद. सौरभ सर थांबवतो 1 मिनिटासाठी. या ठिकाणी सन्मान भोईर साहेब उपस्थित आहेत, यांच्या ठिकाणी सन्मान केला जातोय. वृंद यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. त्यानंतर या ठिकाणी सन्मान होणार आहे तळा तालुका चिटणीस भोईर साहेब यांच्या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. भोईर साहेब आपण पुढे यायचं आपला सन्मान घेण्यासाठी. त्यानंतर अगदी 1 मिनिट या ठिकाणी सन्मान केला जातोय ज्ञानगंगा शिक्षक ट्रस्ट अलिबागचे अध्यक्ष वैभवजी पिंगळे यांचा सन्मान केला जातोय आणि समवेत सगळे पदाधिकारी. या ठिकाणी ज्ञानगंगा शिक्षक ट्रस्ट अलिबागचे अध्यक्ष सन्मान्य वैभवजी पिंगळे, त्यांच्या समवेत सेक्रेटरी सुबोधजी पाटील, सर्व सदस्य आणि शिक्षक भारती अलिबाग तालुक्याचे अध्यक्ष या ठिकाणी निलेशजी तुरे यांचा सन्मान केला जातोय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. श्रद्धा म्हणावी की अंधश्रद्धा जे काही असेल, पण सौरभ पुढे घरतंय तर श्रद्धाच म्हणायला हवी ना. 13 धावांवर 13 हा आकडा आला की जास्तीत जास्त विकेट पडतात. असं म्हटलं तर समुद्रात प्रत्येक ठिकाणी जहाज बुडतं, पण बर्मुडा ट्रँगललाच नेहमी जर पाहिलं तर हायलाईट केलं जातं. तसं विकेट प्रत्येक आकड्यावर पडतो, परंतु 13ला नेहमी हायलाईट केलं जातं. किशोर नाईक पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र कर्णधार जयेश शेळके आलाय. 3 षटकं झालीत, 20 धावा धावफलकावर आहेत ज्ञानी 11 नांगरवाडी संघाच्या. खरं तर आम्ही असं ठरवून आलो होतो, म्हणजे प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगतोय की सौरभ भुरे वर्सोली संघाच्या बाजूने बोलणार, मी नांगरवाडी संघाच्या बाजूने बोलणार. याचा अर्थ असा नाही की वर्सोली संघ माझा विरोधी आहे. वर्सोली संघातले खेळणारे खेळाडू देखील चांगले माझे मित्र आहेत आणि नांगरवाडीत खेळणारे खेळाडू देखील सौरभ भुरेंचे चांगले मित्र आहेत. परंतु ती एक बॅटल असते ना, म्हणजे विरोधी सामना चालू आहे तर समालोचकांमध्ये थोडीशी डिबेट झाली पाहिजे आणि ते या ठिकाणी जर पाहिलं तर आता पाहायला मिळेल. तत्पूर्वी बघा आमचा क्षितिज पाटील म्हणजे ॲपल गाडी घेऊन मैदानात गेलाय, वॉटर बॉयची कामगिरी करतोय. निश्चितच आतापर्यंत चित्रलेखा ताईंचा सन्मान केला गेला, सत्कार केला गेला. सौरभ भुरे सांगू इच्छितो कित्येक क्षेत्रांमध्ये ज्यांनी
आपलं नाव उंचावलं. म्हणजे कोरोना काळामध्ये संदीप सरांनी उल्लेख केला की चित्रलेखा ताईंनी काय मदत केली. कारण कोरोनाचा असा काल होता ज्या काळामध्ये माणूस घरातून बाहेर पडायला घाबरत होता आणि अशामध्ये चित्रलेखाताई तोडकरी हॉस्पिटलला आपल्याला दिसायच्या की जिथे ठेवलेल्या प्रत्येक पेशंटला काय नको काय हवं हे बघताना आपल्याला दिसायच्या. मग त्यांच्या संकल्पनेतून कोरोनामध्ये किंवा त्यावेळी आलेलं चक्रीवादळ असो, त्या चक्रीवादळामध्ये समाजाला मेहनत करणं. कारण चित्रलेखा ताईंकडून मला आठवतंय पहिलं चक्रीवादळ जेव्हा झालं तेव्हा विक्रांत वार्डे सर आमच्या इथं आले होते. त्याच्यानंतर मी त्यांच्यासोबत खाली रामराज पट्ट्यामध्ये गेलो होतो. सगळा सर्वे केला. ताईंनो तो सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर स्वतः तिथं गेल्या आणि तिथल्या लोकांना जी पाहिजे ती मदत केली. आणि म्हणून हा रामराज पट्टा असेल, हा नांगरवाडी संघ असेल, तो देखील ताईंवर तेवढंच प्रेम करतो. आणि मग इकडे वर्सोली संघ असेल, मग सुरेश काकांसमवेत त्यांचा संपूर्ण संघ किंवा तुमचा नवगाव पट्टा असेल, तो देखील ताईंना तेवढाच मानतो किंवा ताईंवर तेवढंच प्रेम करतो. आणि म्हणूनच त्यांच्या संकल्पनेतून उभ्या राहिलेल्या या PNP चषकामध्ये आज एकीकडे मोहन शेठ धुमाळ आहेत, दुसरीकडे सुरेश काका आहेत. असं असताना दोन्हीही जे ओनर आहेत ते ओनर यापैकी कोणीही विजय हो, आनंद मात्र चित्रलेखाताईंना या गोष्टीचा नक्की असेल. कारण जिंकणारा देखील आपलाच आहे. निश्चित रूपानं इथं मात्र आता सामना सुरू होईल. 3 षटकं झाली, 20 धावा धावफलकावर आहेत. आता मात्र अंतिम 3 षटकांमध्ये काय होणार, काय घडणार, काय बिघडणार. तीन षटकांमध्ये आपण पाहतोय स्कोरशीट वरती धावसंख्या लागली आहे 20 धावा, 6 गडी येथे बाद झालेले आहेत. आता मात्र आपण पाहतोय अशी परिस्थिती बऱ्याचशा वेळेला भारतीय संघावरती यायची तेव्हा महेंद्रसिंग धोनी किंवा युवराज सारखी खेळी आपल्याला नक्कीच वेदांत येथे आठवावी लागेल. कारण खेळाडू कधी घडत असतो, खेळाडू अशा परिस्थितीमध्ये आपल्या संघाला ज्या पद्धतीने सुखकर वाट निर्माण करतो त्यावेळेला खेळाडू खऱ्या अर्थानं सर्व लोकांच्या मनामध्ये राज्य करत असतो. वेदांत, तत्पूर्वी काल देखील परिस्थिती काय होती सौरभ भुरे? जिजा अंश 11 संघासोबत खेळताना मुस्कान मांडला संघाचे 3 षटकात 23 धावा झाल्या होत्या. त्यानंतर हुसेन आला 2 ओव्हरला 50 मारले. इथे अजून 3 ओव्हर मिळणार आहेत. आणि समोर बंटी तोडणकर जयेश शेळके एकाच भोनंग गावाला बिलॉंग करतात. शिरूबीक म्हणजे श्रीकांत मोगली आहे गोलंदाजी मार्कवर. पुढचा चेंडू, पहिला चेंडू बंटीनं फ्लिक केलाय, पाठवून दिलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार. कम ऑन डीजे. बघा 350 चौकार या ठिकाणी नोंदविला गेलाय. 275 चौकार या ठिकाणी लावले गेलेत. चौकारांचा बादशाह, षटकारांचा बादशाह, याला LED TV असणार आहे हे देखील लक्षात घ्या. म्हणजे चौकार षटकार सगळं काही मूल्यमापन करून मारा. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर शिरू वीक सज्ज होईल. सामना करेल बंटी तोडणकर. पुढचा चेंडू शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू होता. पंचांकडे दाद मागितली. पंचांनी दोन्ही हात जमिनीला फैलावले आणि सांगितलं ICC लॉ नंबर 22 नुसार या चेंडूला स्वैर घोषित केलं जाईल, वाईट घोषित केलं जाईल. आणि या चेंडूवर मात्र 1 धाव अतिरिक्त स्वरूपात मिळेल. एका धावेनिशी धावफलकावर 25 धावा येत आहेत. अजूनही जर पाहिलं तर 17 चेंडू येणं बाकी आहेत. 17 चेंडूंवर काय होणार? पुढचा चेंडू घेऊन शिरू विक सज्ज होतोय. इथे मात्र चांगला फटका, नक्कीच खोलवर टप्प्याचा चेंडू होता. पुन्हा एकदा चेंडूला फ्लिक केलंय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. मला वाटतंय किशोर नाईकच उभा आहे का? कारण बॉडी लँग्वेज त्याची पाहिली तर निश्चित रूपानं किशोर नाईक उभा असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. या चेंडूवर 1 धाव आली. एका धावेनिशी धावफलकावर धावसंख्या झाली ती म्हणजेच 26 धावा. स्ट्राईक एंडवर जयेश शेळके. या जयेश शेळकेनं एक करामत केली होती सौरभ पुरे. 6 चेंडू 28 धावा पाहिजे होत्या. 5 षटकार मारून सामना जिंकवला होता. आणि ती करामत इथं होणार का? नक्कीच फटका तर बॅटच्या पट्ट्यात आलाय पण फटका मात्र फसलाय आणि जयेश शेळके देखील फसलाय. कम ऑन डीजे. त्याला थांबवलं. पुढच्या विकेट षटकार चौकार काय ना काय होईल त्याच्यामध्ये आपण म्हणू त्यांच्यावर. पण 7वा विकेट गेलाय ज्ञानी 11 नांगरवाडी संघाचा. आता इथे जर पाहिलं तर नवीन फलंदाज राहुल पाटील आलाय. राहुल पाटील बद्दल सांगायचं झालं तर युगांतर बोरघर संघासाठी खेळतो. आता युगांतर हे नाव ऐकलं
की आठवतं ते म्हणजेच युगांतर नाट्य मंडळ. चित्रलेखाताईंना माहिती आहे की ताई युगांतर नाट्य मंडळाचं चांदणे शिंपीतच आहे नाटक आपल्या PNPच्या नाट्यगृहात लागलं होतं. सर्वजण त्या ठिकाणी पाहायला आले होते आणि ताईंकडून सुद्धा त्या नाट्य मंडळाला नेहमी भरघोस मदत केली जाते. असं असताना त्या युगांतर बोरघर संघामध्ये एक खेळाडू मात्र उदयास आला आणि एवढा उदयोन्मुख झाला की रामराज ग्रामीण असोसिएशनमध्ये खेळताना एका सामन्यामध्ये 6 चेंडू 6 षटकार मारण्याचा देखील त्याच्या नावावर विक्रम होता. आणि तो खेळाडू कोण असेल तर तो राहुल पाटील आहे. राहुल पाटील ऑन स्ट्राईक. या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा शिरुविक. राहुल पाटीलसाठी कशा प्रकारचा खेळ होणार. इथे मात्र चांगला फटका राहुलच्या बॅट मधून. मी म्हटलं होतं नांगरवाडी संघाकडे ती क्षमता आहे की यांचा खेळाडू कुठल्याही क्षणी षटकार मारू शकतो. कम ऑन डीजे. नक्कीच या चेंडूवर षटकार आल्यानंतर धावफलकावर 32 धावा आहेत. पुढचा चेंडू घेऊन शिरुविक सज्ज. राहुलच्या रेंजमध्ये चेंडू आला. चेंडू मैदानात राहणार नाही कारण चांगली क्षमता राहुलकडे आहे. पुढचा चेंडू इथे मात्र लेग स्टिकच्या बाहेर लेग स्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू होता. चेंडूला पंचांनी पुन्हा एकदा दाद दिली. धावफलकावर 33 धावा आल्या. काल इम्रान बुखारी भाईजान आपण पाहिले. इम्रान बुखारींचं कसं आहे की 1 धाव झाली तर कोणाचा जर्सी नंबर, 2 धावा झाल्या तर कोणाचा जर्सी नंबर, 18 पर्यंत विराट कोहली पर्यंत भाईजान पोहोचतात. तसं 33 धावा धावफलकावर आहेत. आणि 33 म्हटलं की आपण नक्कीच आठवतो. इथे मात्र 33 नाही तर धावा होतील 39. राहुल पाटीलकडे क्षमता आहे. राहुल पाटीलकडे फटके आहेत. कम ऑन डीजे. पण जर स्ट्रोक पाहायला रिप्लेमध्ये आपल्याला स्ट्रोक नक्कीच पाहायला मिळाला असेल कारण चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर होता आणि ऑफस्टम्पच्या बाहेरच्या चेंडूला अगदी सरळ लॉंग ऑनच्या डोक्यावरून येते जबरदस्त असा षटकार लगावलाय. कारण अशा प्रकारचे स्ट्रोक येणं ज्ञानी 11 नांगरवाडी संघासाठी वेदांत खूप आवश्यक आहेत आणि तीच आवश्यकता इथे राहुल पाटीलच्या बॅटमधून येते आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच आणि पाहायला मिळणं अजून गरजेचं आहे. काम अजून संपलेलं नाही आहे. पुढचा चेंडू घेऊन शिरुविक सज्ज होईल. इथे मात्र चांगला फटका. शिरूनं स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला होता. वाईडिश लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक जोपर्यंत धावत आला, जोपर्यंत चेंडू अडवला तोपर्यंत शिरुविकच्या षटकामध्ये 20 धावा देखील घेतल्यात. आणि असं असताना निश्चित रूपानं इथे जर पाहिलं तर 4 षटकांअखेर 40 धावा धावफलकावर असतील तर उर्वरित 2 षटकांमध्ये 40 ते 45 धावा करण्याचा मानस ठेवावा लागेल ज्ञानी 11 नांगरवाडी संघाला. कारण 6 षटकात 80-85 धावा सहज चेस होतात. मगाशी पाहिला आपण प्रदीप स्पोर्ट साखर संघानं 115 धावांचा डोंगर 6 षटकांमध्ये लावला होता आणि त्या चेस करताना जवळजवळ यासिन सर मला वाटतं 85 धावांपर्यंत मुस्कान 11 पोहोचला होता. मगाशी 87 पर्यंत, मगाशी 82 धावा 5 ओव्हरमध्ये चेस केल्या होत्या. आणि असं असताना ज्ञानी 11 नांगरवाडी संघाकडे गोलंदाजी चांगली आहे. म्हणजे पहिलं मेडन षटक ज्या गोलंदाजाच्या माध्यमातून आलं तो भूषण झावरे या ज्ञानी 11 संघाचा भाग आहे. ज्यांना अप्रतिम गोलंदाजीनं सर्वांना आतापर्यंत नमवलंय. तो जयेश शेळके, तो कुणाल कोंढाळकर, तो निखिल पाटील या ज्ञानी 11 संघाचा भाग आहे. परंतु असं असताना जर तुमच्याकडे डिफेंड करायला धावा असतील तर तुमचे गोलंदाज नेहमी प्रभावी साबित ठरतात. आणि म्हणूनच या ठिकाणी सर्वप्रथम जास्तीत जास्त धावा धावफलकावर लावणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रारंभ पाटील येतोय. प्रारंभ पाटील देखील एक नावाजलेला गोलंदाज आहे. आणि इथे मात्र स्ट्राईक एंडवर राहुल पाटील. कारण प्रारंभ पाटील आपण पाहतोय 2015 साली खऱ्या अर्थानं बलाढ्य अशा नौखार संघाविरुद्ध त्याने खऱ्या अर्थानं सामना डिफेंड केला होता आणि त्या सामन्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी केली होती. तत्पूर्वी फलंदाजाच्या बॅट मधून येतोय मिडल ऑफ द बॅट येतोय दमदार षटकार. आज संघामध्ये सर्वच चांगले फलंदाज आहेत. त्याच्यामध्ये हा 9व्या क्रमांकावर आला. आणि फटके बघा सौरभ भुरे असे नाही की अंधाधुंद फटके आहेत, फटके बनवून खेळलेला आहे.
जर पहिला षटकार बघितला शॉर्ट आर्म पुल होता, त्याला काऊ कॉर्नरला मारला. दुसरा षटकार बघितला तर अगदी त्याने ऑफस्टमच्या बाहेरचा फटका लॉंग ऑन वरून घेतला आणि हा षटकार इनसाइड आउट ओव्हर एक्स्ट्रा कव्हर मारला. म्हणजे राहुल पाटीलकडे देखील फलंदाजीची क्षमता आहे अगदी 9व्या नंबरवर येऊन, हे त्याने दाखवून दिलंय. परंतु समोर बंटी तोडणकर आहे. बंटी तोडणकर म्हटलं की भोनंगाव आठवतं आणि भोनंगावामध्ये असलेले खेळाडू हे युक्तीपेक्षा ताकदीसाठी ओळखले जातात. मला आठवते 4 षटकात 48 धावा करायच्या होत्या, 9 चेंडूंवर 48 धावा भोनंगच्या सलामीच्या जोडीने केल्या होत्या बंटी तोडणकर या ठिकाणी फलंदाजीसाठी. इथे मात्र चेंडूला लिव्ह केलंय, चेंडू सोडून दिलाय, चेंडूला स्वैर घोषित केलंय पंचांनी. धावफलकावर एका धावेची भर पडेल, धावफलकावर धावा होतील 48. 48 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 7 विकेट्स अशी परिस्थिती आहे. आतापर्यंत 175वा वाईड या ठिकाणी नोंदविला गेलाय. दरणे गुरुजी सांगतायत पुढला चेंडू घेऊन प्रारंभ. पाटील सज्ज. इथे मात्र बंटी तोडणकरच्या रेंज मध्ये चेंडू द्याल तर चेंडू मात्र कुरुळच्या खाडीत गेल्याशिवाय राहणार नाही आणि हा फटका बंटी तोडणकरचा. इथे मात्र ज्ञानी 11 नांगरवाडी संघाची 50 पूर्ण करून जातोय. 54 धावा धाव फलकावर. कमॉन डीजे. चेंडू ओव्हर पिच जात असतो, एकतर चेंडू लोअर फुल टॉस जात असतो, किंवा एकतर चेंडू यॉर्कर परफेक्ट पडत असतो, किंवा एकतर चेंडू फुल टॉस जातो, किंवा एकतर चेंडू बीमर जातो. परंतु फलंदाज कशा पद्धतीने खेळतायत हे सुद्धा खूप महत्वाचं असतं. यावेळचा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट, 1 बाउन्स डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल धाव धावपलकावरती येते. अशा प्रकारचा खेळ होणं वेदान खूप गरजेचं आहे. षटकार आलाय, सिंगल धाव आली आहे. अगदी चांगलं क्रिकेट इथे मैदानावरती ज्ञानी 11 नांगरवाडी संघाकडून पाहतोय. त्याचबरोबर आपण स्टेजच्या जवळ पाहू शकता महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी आमदार पंडित शेठ पाटील यांचं देखील आगमन झालंय. परंतु इथे मात्र राहुल पाटीलचा फटका फसलाय. राहुल पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. कोण आहे? किशोर नाईक आहे. कमॉन डीजे. बघा सौरभ, किशोर नाईकनं झेल टिपला. किशोर नाईकचं ऑक्शन टेबलवर एक गंमत झाली होती. पिंट्या आपला हा शिवऱ्याचा पिंट्या आणि शिरू यांच्यात चढाओढ झाली होती किशोर नाईकला घेण्यासाठी. रिव्ह्यू घेतलेला आहे का? ओव्हर स्टेपचा रिव्ह्यू घेतलाय. हा रिव्ह्यू चालू राहील, पंच बघतील. परंतु असं असताना किशोर नाईकसाठी ती चढाओढ झाली आणि शेवटी किशोर नाईकला शिरुविकनं आपल्या संघात घेतला. कारण शिरुविकला माहिती आहे किशोर नाईकची ॲबिलिटी काय आहे, किशोर नाईकचा खेळ काय आहे. आणि एक तुमच्या संघामध्ये एक असा खेळाडू लागतो ना की जो बॉलिंग सुद्धा चांगली करतो, जो बॅटिंग सुद्धा चांगली करतो आणि तो फिल्डिंगला देखील सर्व समर्पण देतो. म्हणजे किशोर नाईक त्या लेवलचा खेळाडू आहे जो बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग तीनही क्षेत्रांमध्ये म्हणजे अगदी वेळ प्रसंगी तो डाईव्ह मारेल पण कॅच सोडणार नाही. आणि असं असताना किशोरनं हा झेल टिपलाय. आता इथे नो बॉलचा रिव्ह्यू घेतलाय किंवा जे काही असेल ते, परंतु इथे मात्र किशोर नाईकच्या क्षमतेला खऱ्या अर्थानं दाद द्यावी लागेल. आता मात्र खऱ्या अर्थानं इथं धावफलकावर धावा झाल्यात गुरुजी आतापर्यंत 55. परंतु हा जर नो चेंडू असेल तर एक धाव वाचेल. त्याच्यानंतर बंटी तोडणकरची किंवा राहुल पाटीलची मला वाटते विकेट सेफ राहील. पण आपण म्हणत होतो चित्रलेखा ताईंबद्दल ज्यांचा आत्ता सत्कार केला गेला. म्हणजे संदीप सरांनी सांगितलं की तळागाळातील लोकांपर्यंत ताई जोडल्या गेलेल्या आहेत. आणि खरं आहे, कारण ताईंसोबत आता मी जवळजवळ 3 वर्ष काम करतोय. आणि असं असताना मग ज्यांना माहीत देखील नसेल, महाजने गावाच्या वरती एक गंगेची वाडी म्हणून गाव आहे जिथे गाडी जात नाही, मोटरसायकलवर जावं लागतं. तिथे ताई गेल्या, काहीतरी पाणपोईचं उद्घाटन होतं, त्याच्यानंतर तिथे त्यांचा सत्कार केला. आणि मग पाणपोईचं उद्घाटन झाल्यावर बघा आता विराट कोहली एक 700 रुपये लिटरवालं पाणी पितो आपण म्हणतो, किंवा कित्येक जण असतात ते कुठल्याही प्रकारचं पाणी पित नाही. परंतु ताई काय म्हणल्या, अगदी फ्रेश डोंगराचं पाणी आहे आणि पाणपोईचं नळ चालू केला आणि पहिलं पाणी त्यांनी पिळलं होतं. म्हणजे असा हा जर पाहिलं तर म्हणजे माणूस मोठा होतो. आपण म्हणतो किंवा भाईंनी सांगोल्याच्या एका भाषणामध्ये म्हटलं होतं की शेतकरी कामगार पक्ष ही कार्यकर्ता घडवणारी फॅक्टरी आहे.
पण कार्यकर्ता घडवणारी शेतकरी कामगार पक्ष फॅक्टरी असली किंवा शेतकरी कामगार पक्षामधला कार्यकर्ता निष्ठावान काय आहे तर त्यांना निष्ठावान नेते भेटलेत म्हणून हा कार्यकर्ता निष्ठावान आहे. मग ताई असतील, भाई असतील, पंडित शेठ असतील, सुप्रियाताई असतील किंवा मीनाक्षीताई असतील किंवा इतर जे शेतकरी कामगार पक्षाचे नेते आहेत ते जर आपल्या कार्यकर्त्यांशी एकनिष्ठ असतील तर कार्यकर्ता देखील त्यांना नेहमी साथ देईल आणि हे प्रत्येक कार्यकर्त्यांना आत्तापर्यंत दाखवून दिलेलं आहे. इथे मात्र रिव्ह्यू घेतला आहे. रिव्ह्यूवर काय होणार, काय घडणार, काय बघणार ते पाहिलं जाईल. परंतु आत्तापर्यंत धावफलकाचा एकूण विचार केला तर 55 धावा धावफलकावर आहेत. सौरभ, आता जर एकंदरीत सामन्याचा विचार केला तर जयेश शेळकेनं इंटरव्ह्यूमध्ये काय बोलला, काय झालं ते मला माहीत नव्हतं कारण मी ते ऐकलं नाही. परंतु जर पाहिलं तर इथे 70 ते 75 धावा कुठेतरी ज्ञानी 11 नांगरवाडी संघ एक चॅलेंजेबल आव्हान देऊ शकतो. फेअर डिलिव्हरी, नो चेंडू नाही आहे. राहुल पाटील तू बाद होशील. स्टेजवरचा माईक हां ओके ठीक आहे. चेक. या ठिकाणी आपण एक सन्मान घेतोय. सन्माननीय वैशाली म्हात्रे माजी सदस्य सासवणे यांच्या ठिकाणी सन्मान केला जातो. मी ताईंना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. तसेच चंदूशेठ म्हात्रे माजी सरपंच सासवणे यांच्या ठिकाणी सन्मान केला जातोय. वैशाली ते आपण यायचं आपला सन्मान घेण्यासाठी. तसेच चंदूशेठ म्हात्रे माजी सरपंच आपण यायचं आहे आपला सन्मान घेण्यासाठी. JSW आरोही क्लब अलिबाग ज्याच्या प्रमुख आहेत अंजना चौताई अँड ग्रुप. आपला संपूर्ण ग्रुप यायचा अंजना मॅडम. JSW आरोही क्लब अलिबाग या ग्रुपचा या ठिकाणी सन्मान केला जातोय ताईंच्या शुभ हस्ते. मी त्या ग्रुपच्या लीडर्स आणि इतरांना सांगतोय की आपला आपण सन्मान घ्यायचा आहे. तसेच दत्तात्रय म्हात्रे शेकाप कार्यकर्ते आपणही आपला सन्मान घेण्यासाठी जायचं आहे. प्रसादजी म्हात्रे शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आपणही आपला सन्मान घेण्यासाठी जायचं आहे. रमेशजी दिवेकर विहूरचे माजी सरपंच आपणही जायचं आहे आपला सन्मान घेण्यासाठी. कमलाकर पाटील आपण आपला सन्मान घेण्यासाठी जायचं आहे. ग्रामपंचायत मुळे सदस्य कमलाकर पाटील. रमेश पाटील ज्येष्ठ कार्यकर्ते आपणही जायचं आहे आपला सन्मान घेण्यासाठी. राजेशजी घरत सरपंच आपणही जायचं आहे आपला सन्मान घेण्यासाठी. रोहिणी पाटील रोहिणी पाटील मुळे सरपंच आपण जायचं आहे आपला सन्मान घेण्यासाठी. सन्मान्य ताईंना आणि मी रोहिणी ताईंना विनंती करेन या मान्यवरांचा आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे. रोहिणी पाटील आपणासही विनंती असणार आहे की आपण वरील मान्यवरांचा आपण सन्मान करायचा आहे ज्याच्यामध्ये कमलाकर पाटील असतील तसेच रमेश पाटील असतील ज्येष्ठ कार्यकर्ते यांचा आपण सन्मान करायचा आहे. मी रोहिणी ताईंना विनंती करतोय. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. तत्पूर्वी अंतिम षटक घेऊन आलेला गोलंदाज आहे केतन पाटील आणि सन्माननीय अनिलजी चोपडा म्हणजे माजी नगरसेवक अलिबाग नगरपालिकेचे ज्यांनी देखील कोरोना काळात अप्रतिम काम केलं होतं त्यांच्याकडून या अंतिम 2 विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. नवीन फलंदाज कुणाल भोईर आलाय. कुणाल भोईर भिलजी गावाला बिलॉंग करतो. अप्रतिम क्रिकेटर आहे परंतु सध्या काय त्याची जबाबदारी आहे की बंटी तोडणकरला स्ट्राईकवर ठेवायचं. बंटी तोडणकरला स्ट्राईकवर ठेवलं तर बंटी तोडणकर काय करू शकतो हे आपल्याला माहिती आहे. त्याच्याकडे मोठे फटके आहेत आणि असं असताना 56 धावा धावफलकावर आहेत. केतन पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज अंतिम षटक घेऊन 57 धावा माफ करा धावफलकावर आहेत. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज होईल. इथे मात्र फटका आलाय. बंटी तोडणकर मित्रांनो नाव लक्षात ठेवा. या खेळाडूनं पहिला दिवस देखील गाजवला, कालचा दिवस देखील गाजवला आणि आज देखील गाजतोय. चेंडूला पाठवलंय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. कम ऑन डीजे. वाकड्या तिकड्या बाबलीचा हिरवा हिरवा पाला आणि नाम हे बंटी तोडणकर. झुकेगा नाही साला. या ठिकाणी काय फलंदाजी केली बंटी तोडणकरनं. धावफलकावर धावा झाल्यात
63 अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. मित्रांनो, खंबीरपणे एकतर्फी उभा राहिलाय बंटी तोडणकर, कारण सलामीची जोडी फ्लॉप झाली होती. किफायत पटेल जो विश्वासानं आत्तापर्यंत खेळत आला होता तो मात्र या ठिकाणी थोडासा कमी साबित ठरला. आणि असं असताना त्याच्यानंतर जबाबदारी कोणावर द्यायची हा जेव्हा विषय आला तेव्हा मात्र राहुल पाटील आणि बंटी तोडणकर तिथे उभे राहिले आणि त्यांनी दोघांनी आपल्या फलंदाजीनं सर्वांना प्रभावित केलं. केतन पाटील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर बंटी तोडणकरसाठी. इथे मात्र इनसाइड आउट, अप्रतिम फटका, चेंडूला पाठवलंय डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमा रेषा पार, खणखणीत चौकार. बावीस धावा नाबाद काढल्यात बंटी तोडणकरनं. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. पहिल्या चेंडूवर कुणाल भोईरनं बंटीला स्ट्राईक दिली आणि ती स्ट्राईक का दिली याचं उदाहरण पाहिलं. 67 धावा धावफलकावर आहेत. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर केतन पाटील सज्ज, सामना करेल बंटी तोडणकर. इथे मात्र अप्रतिम चेंडू. बघा आवाज कुठून येतोय. नांगरवाडी संघाला चेअर कुठून होतंय? गॅलरी नंबर 5 मधून कोणाला चेअर होतंय? नांगरवाडी संघाला का? यस, नांगरवाडी संघाला. आणि वर्सोली संघाचे मला वाटतं इकडे बसलेले आहेत सगळे. बघा स्वतः अनिल भाई आहेत जे स्वतः स्टेजवर बसायचं सोडून इथे आमच्या समालोचन कक्षामध्ये येऊन ते सामना पाहतायत. इथे मात्र 1 धाव धावून पूर्ण. दुसरीचा प्रयत्न मला वाटते कुणालनी स्ट्राईकवर राहणं गरजेचं आहे, कारण बंटी तोडणकरला स्ट्राईकवर ठेवणं गरजेचं असेल. 9वा विकेट आलाय या ठिकाणी. 68 धावा धावफलकावर आहेत. अंतिम चेंडू आणि अंतिम विकेट आतापर्यंत बाकी आहे. सुरेश काका बसलाय. सुरेश काका आहेत का स्वतः? नक्कीच आहेत. स्वतःच्या संघाला चेअर करतायत. नक्कीच नक्कीच. आणि ते देखील खुश असतील आपल्या संघाचा परफॉर्मन्स बघून. पुढचा चेंडू, अंतिम चेंडू, अप्रतिम चेंडू, अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता. 1 धाव धावून पूर्ण. दुसरीचा प्रयत्न होणार का? नक्कीच 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 झालाय. आणि 2 धावा धावून पूर्ण देखील झाल्यात. 2 धावांनिशी धावफलकावर सौरभ भुरे. 70 धावा आहेत 9 गाड्यांच्या मोबदल्यात. दादा, तिसऱ्यांदा असं घडलंय की 9 गडी बाद झालेत. म्हणजे काल एक मला वाटतं जिजांश 11 संघाचे 9 गडी बाद झाले होते. आज मला वाटते रोहा संघाचे 9 गडी बाद झाले. आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर इथे नांगरवाडी संघाचे 9 गडी बाद झालेत. तत्पूर्वी मी सांगू इच्छितो, ज्यांना कोणाला वैयक्तिक खेळाडूंना बक्षिसं लावायची असतील त्यांनी मला किंवा सौरभ भुरेंना पर्सनली फोन करू नका. इथे येऊन तुम्ही बक्षिसं देऊ शकता. एक्झॅक्टली. आणि ही पारितोषिकं तुम्हाला जी लावायची आहेत ती तुम्ही इथे, मी उभा आहे मेन स्टेजवरती, तुम्ही माझ्याकडे ती पारितोषिकं द्यायची आहेत. आपण स्क्रीनवरती ज्या रन रेट विषयी बोलत होतो ना, ते सुद्धा आता तुम्हाला पाहायला मिळेल की बघा इथे तुम्हाला पाहायला मिळेल की कोणता संघ आघाडीवरती आहे. आता जिथे आपण म्हटलं होतं की रन रेटचा असेल, प्रदीप स्पोर्ट्स साखर संघ ज्यांनी 4 सामने खेळलेत, 4ही जिंकलेत. नेट रन रेट त्यांचं +3.26 आहे. दुसऱ्या बाजूला रोहांशू 11 केतकीचा मळा संघ आहे ज्यांनी 4 सामने खेळलेले आहेत आणि त्यांचं नेट रन रेट +2.29 आहे. या सामन्यातील विजेता संघ जो कोणी असेल तो आयदर पहिल्या, दुसऱ्या किंवा तिसऱ्या नंबरला जिथे अर्थातच पोझिशन फिक्स करेल त्यानंतर आपण प्लेऑफचे 2 उपांत्य, प्लेऑफच्या नियमानुसार 2 उपांत्य फेरीचे सामने खेळू. तर या सर्व संघांना शुभेच्छा देऊया आणि पुन्हा एकदा वळूया समालोचन कक्षामध्ये. तत्पूर्वी विनंती आहे, ऑफसाईडला जी रेलिंग आहे त्या रेलिंगवर कोणी जोर देऊ नये. बाजू लावाने स्वयंसेवक येतीलच, पण प्लीज फक्त तिकडे आपण भरपूर जागा आहेत गॅलरीजमध्ये, आपण कुठेही बसू शकता. बघा गॅलरी क्रमांक 1 मध्ये आहे, 2 मध्ये आहे, 3 मध्ये आहे, इतर ठिकाणी देखील जागा आहे. तर रेलिंगवर कृपया जोर देऊन बसू नका. स्वयंसेवक विनंती असेल आपण थोडी एक फेरी मारा तिकडे. आणि पुढच्या इनिंगमध्ये पुन्हा एकदा घेऊन जातोय सौरभ भुरे यांच्याकडे.
धन्यवाद वेदांत. उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात होते. पाहूया इथे कोणता संघ वरचढ ठरतोय. पाहूया तिसरा संघ इथे सुपर 3 मध्ये दाखल होणारा कोणता ठरतोय. पाहूया मैदानावरचा खेळ अगदी रंगतदार झालाय. उत्कंठा अगदी शिगेला पोहोचली आहे. PNP चषकामध्ये आपण पाहतोय ज्याने ज्याने संघ दाखल केला त्यांना सुद्धा इथे नक्कीच मी शुभेच्छा देतोय. कारण आता मात्र आपण पाहतोय 2 संघ इथे दाखल झालेले आहेत. तिसरा संघ इथे कोणता दाखल होणार. ज्ञानी 11 नांगरवाडी संघ दाखल होणार की सुरेश काका 11 वर्सोली संघ दाखल होणार. यासिन सर, या सामन्यामध्ये मात्र रंगतता आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार. सौरभ, एक गोष्ट इथे मी नमूद करू इच्छितोय. ही स्पर्धा फक्त महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये पाहिली जात नाहीये, तर भारताच्या बाहेर सुद्धा मला अनेक मेसेज आणि अनेक फोन कॉल्स आलेले आहेत. अर्थात मग आपल्या या पंचक्रोशीतील किंवा या रायगड जिल्ह्यातील अनेक जे क्रिकेटचे रसिक आहेत ना, ते परदेशामध्ये आपल्या जॉबच्या निमित्तानं बाहेर असल्या कारणानं ते इथे याची देही याची डोळा ह्या सामन्यांचा आनंद त्यांना घेता येत नाहीये. परंतु ते आता अर्थातच कुवेत असेल, दुबई असेल, ओमान असेल, सौदी असेल, इथून मला बरेच कॉल्स आलेले आहेत. तर ऑनलाईन जे प्रेक्षक परदेशात बसलेले आहेत त्यांचे सुद्धा मी हार्दिक स्वागत करतोय आणि आभार व्यक्त करतोय. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर आपल्या अलिबाग तालुका असेल किंवा रायगड जिल्ह्यातील कोणताही तालुका असेल, अगदी क्रिकेट वेडा असे लोक आहेत आपल्या या रायगड जिल्ह्यामध्ये. क्रिकेटवरती प्रेम करणाऱ्यांची संख्या या रायगड जिल्ह्यामध्ये, या अलिबाग तालुक्यामध्ये यासिन सर दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. कारण क्रिकेट हा आपण पाहिलं तर नक्कीच या क्रिकेटसाठी प्रत्येकजण आसुसलेला असतो. कारण क्रिकेटमध्ये आपण पाहतोय अगदी प्रेक्षकांची सुद्धा संख्या आपण पाहतोय दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. कारण अशा टेनिस क्रिकेटचे अशा प्रकारचे जर सामने असतील, खऱ्या अर्थानं यासिन सर मी सुद्धा खूप भाग्यवान समजतो, ज्याने मी समालोचनाची सुरुवात 5000च्या टुर्नामेंटने केली होती. आज समालोचन 5 लाखाच्या टुर्नामेंटमध्ये करायला मिळतंय. खऱ्या अर्थानं हे सुद्धा मला भाग्याची गोष्ट असणार आहे आणि याचं श्रेय खऱ्या अर्थानं जात आहे ते सन्माननीय सौ चित्रलेखाताई पाटील यांना. कारण त्यांनी ही संकल्पना आखली, त्यानंतर खऱ्या अर्थानं त्यांच्या इतर सदस्यांनी खऱ्या अर्थानं खूप मेहनत घेतली आहे. त्या सदस्यांसाठी सुद्धा मी नक्कीच धन्यवाद देतोय. खऱ्या अर्थानं डरणे गुरुजी यांचा सुद्धा इथे धन्यवाद जरूर द्यावा लागणार आहे. कारण ते सुद्धा आपण न दमता न थकता येथे सुंदररित्या गुणलेखनाचा भार आपल्या खांद्यावरती गेली 4 दिवस, आजचा 5वा दिवस सुद्धा दिवस रात्र त्यांनी अगदी निर्विघ्नपणे येथे पार पाडलाय. ओके, जिंकण्यासाठी येथे टार्गेट आहे 71 धावांचं. 71 धावांचं टार्गेट. 36 चेंडूंमध्ये 71 धावा पूर्ण करायच्या आहे. स्ट्राईक हँडवरती फलंदाज आहे तो परशुराम पाटील आणि त्याच्या जोडीला आलेला आहे फलंदाज प्रशांत जायनाखवा. पाहूया वर्सोली गावची ही जोडी आपण मैदानावरती पाहतोय. नुकतीच एक रेवदंड्यामध्ये स्पर्धा रंगली. त्या स्पर्धेमध्ये वर्सोली गावाने नक्कीच प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळवलं होतं. त्यामध्ये आपण पाहतोय मालिकावीराचा किताब याच परशुराम पाटीलला मिळाला होता. कारण परशुराम पाटील एक ओपनिंग प्लेअर म्हणून पाहतोय, कारण त्याच्याकडे असलेले एक जबरदस्त स्ट्रोक आपण नेहमी अनुभवत असतो. पाहूया जेथे गरज असते तेथे फलंदाज परशुराम अगदी आकर्षक स्ट्रोक खेळत असतो. परंतु गोलंदाजीसाठी आपण पाहतोय संघाचा भरोशाचा गोलंदाज, संघाचा महत्वाचा गोलंदाज, संघाचा कर्णधार जयेश शेळके गोलंदाजीसाठी आलाय. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय ऑफस्टंपला शबल होऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय. यासिन सर, आपण पाहतोय प्रत्येक खेळाडूची एक वेगळी मानसिकता असते आणि त्या मानसिकतेने खेळाडू खऱ्या अर्थानं खेळत असतो. यासिन सर, आपण पाहतोय प्रत्येक खेळाडू आपण पाहतोय वीरेंद्र सेहवाग म्हटलं की खडे स्ट्रोक मारण्यामध्ये तो माहिर होता. आणि सूर्यकुमार यादवला आपण जर पाहिलं तर त्याची शैली मित्रांनो एक वेगळी आहे. कारण मी त्याला खऱ्या अर्थानं 2013 साली एका रणजी सामन्यामध्ये खेळताना पाहिलं होतं. यावेळचा चेंडू आपण पाहतोय दिशाहीन चेंडू, लेग स्टंपच्या बाहेर येथे चेंडू पिच झालाय. पंचांकडून इशारा आलाय व्हाईट बॉल. पहिली धाव येथे अवंतर स्वरूपाची धावफलकावरती नोंदवली गेली आहे. सुरेश काका 11 वर्सोली संघाची आपण पाहतोय 71 धावांचा पाठलाग करायचा आहे. ज्या पद्धतीने पहिल्या 3 ओव्हर्समध्ये सुरेश काका 11 वर्सोली संघाची गोलंदाजी अगदी बहरणारी झाली होती. त्यानंतर आपण पाहतोय बंटीने आकर्षक खेळी सजवली. बंटीने खऱ्या अर्थानं या धावांना आलेख देण्याचं काम खऱ्या अर्थानं त्याने केलं. यावेळचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर या चेंडूवरती होत नाहीये. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. तोपर्यंत एक सिंगल धावफलकावरती नोंदवली जाते. धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचली आहे ती म्हणजे 2 धावा. लेफ्टी रायटीचं कॉम्बिनेशन आपण मैदानावरती पाहतोय. प्रशांत जायनाकवाला आपण पाहतोय. पॉवर प्ले मध्ये सुद्धा त्याच्याकडे खऱ्या अर्थानं एक अप्रतिम स्ट्रोक खेळण्याची खऱ्या अर्थानं क्षमता आहे.
कधी इनसाइड आउट असेल किंवा कधी रिव्हर्स शॉट असेल, कधी स्वीप शॉट असेल, कधी लॉफ्टेड फटका असेल, कधी स्ट्रेट डाऊन द विकेट फटके असतील. कारण प्रशांतकडे खूप वर्षाचा खऱ्या अर्थानं एक्सपिरियन्स आहे पॉवर प्लेमध्ये कशा प्रकारची फलंदाजी करायचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय की प्रशांत आणि परशुराम हे दोन्ही जे खेळाडू आहेत ना, जेव्हा तुम्ही एकमेकांच्या सोबत सारखे खेळलेले असतात तेव्हा तुमची केमिस्ट्री जुळलेली असते. पण जयेशचा हा चेंडू कव्हरमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक तेथे डीप वायडेश जवळजवळ कव्हरला उभा होता, तोपर्यंत संधी असेल. आपण त्या केमिस्ट्री विषयी बोलत होतो सौरभ, की बघ परशुराम असेल किंवा प्रशांत असेल, या दोन्ही खेळाडूंना एकमेकांच्या समवेत खेळण्याचा अनुभव आहे. किंवा जेव्हा तुम्ही सेम गावामधून बिलॉंग करता, सेम गावाच्या नावावरती खेळता, तेव्हा तुम्हाला सपोर्ट सुद्धा मिळतो. कारण बघा आज वर्सोलीचा प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येने इथे उपस्थित झालाय. साखर संघ सकाळी जिंकला, त्यांचा मोठा प्रेक्षक वर्ग या ठिकाणी मैदानात गर्दी केले. मोठा फटका खेळला यावेळेला, पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होतोय. हा चेंडू प्रेक्षक गॅलरी क्रमांक 3 मध्ये विसावणार, चौकार या नात्याने. गोलंदाजीसाठी जयेश शेळके आला. बघ जयेश शेळकेचा स्पेशालिटी काय, तो ऑफ कटर चांगला टाकतो किंवा त्याच वेळेला तो यॉर्कर लेनचे सुद्धा चांगले चेंडू टाकू शकतो. पण प्रशांतला माहिती आहे की आपल्याला पॉवर प्ले मध्ये जी फलंदाजीला जो स्टार्ट द्यायचा आहे ना, त्या स्टार्टसाठी तो ओळखला जातो आणि ते करतोय तो सौरभ. खऱ्या अर्थाने एक सुंदर असं स्क्वेअर कटचा फटका पाहिला. या वेळेला लॉंग ऑनच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय, फटका मात्र लटकलाय. लॉंग मिडॉनचा क्षेत्ररक्षक येथे झेल पकडतोय. फलंदाज क्रमांक सुरेश काका 11 संघाचा इथे बाद. सौरभ, आपण स्क्रीनवरती पाहू शकता की प्रशांत जैनाखाने हेच मनामध्ये ठरवलं होतं की इथे पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे आणि मिड ऑनचा क्षेत्ररक्षक त्याने पाहिला होता. मिड ऑन त्याच्या डोक्यावरून जर खेळला असता तर इथे चौकार मिळाला असता आणि त्याच्याच प्रयत्नामध्ये तो होता, परंतु तो फसला आणि हा डाव जयेशने बरोबर अचूक ओळखला होता आणि आपण पाहतोय हा पहिला गडी गारद होतोय. यासिन सर, याच्या मागे कारण काय असतं माहिती की तुम्हाला अकॉर्डिंग टू बॉल्स मेरिटवरती खेळणं म्हणतात ना, तो प्रकार महत्त्वाचा होता की तुम्ही प्री डिटरमाइन पद्धतीने फटके खेळू शकत नाहीये. तुम्हाला जर एखाद्या गोलंदाजाने फ्लॅटेड चेंडू टाकला असेल, तो चेंडू कट होणारा असेल आणि टेनिस क्रिकेट, मी नेहमी म्हणतो टेनिस क्रिकेटचा बॉल चंचल असतो, तो टप्पा घेतल्यानंतर कधी उसळेल सांगता येत नाही. खेळपट्टीची त्याला साथ असेल तर गोलंदाजांना अधिक भरभक्कमपणे गोलंदाजी करता येतं आणि तेच मैदानामध्ये पाहायला मिळालं. तुम्ही मैदानात ठरवलं की हा फटका मिडॉनच्या डोक्यावरून मी खेळून काढेन, पण तो चेंडू जर बॉलच्या मेरिटनुसार अर्थात कव्हरच्या डोक्यावरून आला असता, मिडविकेटवरून आला असता किंवा मग प्रशांतला हवा तसा आला असता तर तो धावांमध्ये परावर्तित झाला असता. पण याचं संपूर्ण श्रेय कोणाला जाते? जयेश शेळकेच्या त्या गोलंदाजीमध्ये केलेल्या टप्प्यातील बदलाला जाते. त्याच्यामुळं हे कौतुकास्पद यश असेल जे आज नांगरवाडी संघाला मिळालेलं आहे. 8 धावा धावफलकावरती पहिला हादरा मिळालाय. शेवटचा चेंडू या षटकामध्ये शिरुविक फलंदाजीसाठी आलाय. उलट्या हाताने खेळण्याचे प्रयत्न, नजाकत भरा स्ट्रोक, थर्ड मॅन मधून येतोय चेंडू सीमारेषा बाहेर, चौकार. सबसे पहले हमेशा की तरह आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं तहे दिल से इस्तकबाल करता हूं. बहुत सारे मेहमान आज यहां पे आ रहे हैं, उसी के साथ क्रिकेट को चाहने वाले भी बहुत सारे तादाद में. देखिए आप घड़ी पे अगर नज़र दौड़ाएंगे तो 6:05 हो गए हैं, मगर सारे गैलरीज और स्टैंड फुल हो चुके हैं सौरभ. और अभी फिर से एक बार मुझे मैसेज आया है, कुवैत में बैठे हुए दानिश महाड़ी का इस मैच को देख रहे हैं, उनकी तरफ से बहुत सारी शुभकामनाएं इस टूर्नामेंट के लिए.
खऱ्या अर्थानं शिरूने लगावलेला स्ट्रोक खऱ्या अर्थानं झिम्बाब्वेन खेळाडू अँडी फ्लॉवरला नक्कीच आठवावं लागतं, कारण अशा प्रकारचा स्ट्रोक थर्डमॅन गलीमधून त्याचे चौकार संदीप सर आपल्याला नेहमी पाहायला मिळत आहेत. प्रेक्षक आपण पाहतोय इथे स्क्रीनवरती पाहू शकाल या सामन्यांचा खऱ्या अर्थानं आनंद घेत आहेत. आणि प्रेक्षक खऱ्या अर्थानं एक मिनिट एक बक्षीस लावायचं या ठिकाणी केदार बिर्जे हा गोलंदाजीसाठी आलेला आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य प्रतीक शेठ पाटील यांच्याकडून केदारसाठी प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये आणि प्रत्येक डॉट चेंडूसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे केदार बिर्जेसाठी, जो आता गोलंदाजीसाठी आलेला आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. कुरुल गावचाच खेळाडू आपण पाहतोय केदार बिर्जे गोलंदाजीसाठी आलाय, कारण कुरुल गावामध्ये आपण पाहतोय बरेचसे क्रिकेटपटू मैदानावरती पाहायला मिळतात. याच मैदानावरती खऱ्या अर्थानं क्रिकेटचे धडे गिरवलेत ते म्हणजे केदार बिर्जेने. पाहूया यावेळेला कशा प्रकारे यावेळेला उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज इथे मात्र अयशस्वी ठरलाय गोलंदाज केदार बिर्जे, परंतु इथे मात्र पंच नाखुश आहेत. चेंडू येथे मात्र खेळण्याच्या कक्षे बाहेरचा हा चेंडू होता, त्यामुळे चेंडूला वाईटचा इशारा पंचांनी कळवलाय. पाहूया यावेळेला पंचांकडे जरूर इथे रिव्ह्यू मागितलाय. पाहूया थर्ड पंच इथे रिव्ह्यू कशा पद्धतीने देत आहेत. हा चेंडू वाईट आहे का, कारण रिव्ह्यू सिस्टीम आपण पाहतोय. रिव्ह्यू नाहीये, ओके, त्यांना रिव्ह्यू हा घ्यायचा नाहीये, कारण आपण पाहतोय रिव्ह्यूचा मुद्दा खऱ्या अर्थानं खूप येथे गाजला होता. खऱ्या अर्थानं 2017 मध्ये आपण पाहतोय बँगलोर टेस्ट मध्ये खऱ्या अर्थानं आपण स्टीव्ह स्मिथने खऱ्या अर्थानं डगआउट मध्ये बसलेल्या त्यांच्या स्टाफकडे बघितलं आणि नक्कीच तेव्हा विराट कोहलीने त्याच्यावरती नक्कीच ऍक्शन घेतली होती. स्कोरशीट वरती धावसंख्या आहे 13 धावा. 13 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पुढील चेंडू घेऊन गोलंदाज राईट मोर द विकेट. पुन्हा एकदा उलट्या हातानेच खेळण्याचा प्रयत्न करतोय चेंडू आणि बॅटचा इथे कोणताही संपर्क होत नाहीये. चांगली गोलंदाजी इथे केदार बिर्जेकडून पाहायला मिळते. यासिन सर, केदार बिर्जेने खऱ्या अर्थानं आपल्या गोलंदाजीतून खऱ्या अर्थानं आपली गुणवत्ता नेहमी दाखवली आहे. ज्या वेळेला केदार बिर्जेच्या हातामध्ये चेंडू दिला जातो त्या वेळेला केदार बिर्जेने आपल्या संघासाठी भरीव कामगिरी केली आहे. यावेळेला खेळलेला फटका डीप मिडविकेट मध्ये चेंडू मारलाय. एक सिंगल धाव या चेंडूवरती मिळते. धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचली धावफलकावरती 14 धावा, 14 रन्स, 14 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या गॅलरीज आपण पाहतोय. प्रेक्षक गॅलरी क्रमांक 1, 2, 3, 4, 5, 6, 7 अगदी संपूर्ण गॅलरीमध्ये आपण पाहतोय. आज मात्र PMP चषकाची अंतिम लढत रंगणार आहे आणि अंतिम लढतीसाठी आपल्याला आताच आपली सीट बुक करायची आहे. त्यामुळे इथे लवकरच काही प्रेक्षक आपला कामधंदा आटपून कोणी नक्कीच येथे हाफ डे घेऊन सेकंड शिप असेल तिथे फर्स्ट शिप करून आलेले असतील, किंवा आज मी येत नाही किंवा काही बरीचशी कारणं असतात. क्रिकेट म्हटलं की कारणं सांगायला आपण पुढे असतो. यावेळेला आपण पाहतोय आडव्या बॅटने खेळण्याचा स्वीप मारण्याचा नक्कीच फलंदाजाचा प्रयत्न होता. चेंडूवरती हलकाच अपील केला जातोय. अपील मध्ये उत्साह होता, आत्मविश्वासाची येथे मात्र कमी नक्कीच जाणवते. 14 धावांवरती एक गडी बाद आहे. यासिन सर, कसं समीकरण येथे आखावं लागणार आहे फलंदाजी करणाऱ्या संघाला? सौरभ, ते आपण बघूया, परंतु तू आता जे म्हटलंस ना इथे प्रेक्षक, परंतु मला नक्कीच इथे सांगावं असं वाटतंय की यस, त्या अगोदर आपण एक चांगला फटका पाहतोय. चौकार DJ मास्टर. आपण पाहतोय 15 फेब्रुवारी रोजी दुसरं पुत्ररत्न प्राप्त झालं. त्याचं नाव त्यांनी आजच ठेवलंय अकाय. आणि आपण पाहतोय 15 फेब्रुवारी यावेळचा चेंडू आपण पाहतोय वाईट बॉलचा इशारा पंचांकडून आलाय. कारण पहिलं अपत्य झालं होतं 11 जानेवारी रोजी, तेव्हा विराट कोहलीने सुद्धा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं दुसरं षटक त्या दिवशी झळकावलं होतं. आणि त्यानंतर 2015 मध्ये सुद्धा आपण पाहतोय 15 फेब्रुवारी पाकिस्तान विरुद्ध त्याने नक्कीच शतक झळकावलं होतं. पाहूया हा चेंडू गोलंदाज केदार बिर्जेवरती हल्ला चढवलाय. मॅग्निफिसंट षटकार, PNP चषक दमदार षटकार.
के पास साइकिल है वो साइकिल पे आ चुके हैं, जिनके पास बाइक है वो बाइक पे आ चुके हैं, मगर जिनके पास साइकिल भी नहीं है बाइक भी नहीं है वो रिक्शा में आए हैं या तो डबल सीट बैठकर भी आए हैं। मगर जैसे भी है आना है और हमें जाना है, पीएनबी चषक देखना है। इसी जीत के साथ ये अब गैलरी पूरी तरीके से फुल हो चुकी है और इसीलिए ऑनलाइन जो भी लोग देख रहे हैं उनको मैं ये मैसेज देना चाहूँगा कि अभी भी कुछ सीट खाली है, वो सीट भरने के पहले आप यहाँ पे आए और इस मैच का लुत्फ उठाए। कमाल का ये टूर्नामेंट। यासिन सर, हा फटका पाहिला ना आपण शिरू वीकचा, तर मला वाटतं आतापर्यंत जे मुंबई क्रिकेटमध्ये शिरू ज्या टीमला खेळला किंवा त्याच वेळेला महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या टीमला खेळला, या चेंडू नंतर बोलू। आणखीन एक मोठा फटका पाहायला मिळतोय शिरू वीकच्या बॅट मधून, दमदार षटकार। स्ट्रॉंग है। आपण ज्या मुद्द्यावरती बोलत होतो, हा येस, आता या ठिकाणी सन्माननीय श्रीयुत गणेश कडू नगरसेवक पनवेल नगरपालिका यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे। तसेच सन्माननीय श्रीयुत देवा पाटील अध्यक्ष युवक संघटना पुरोगामी युवक संघटना रायगड, तसेच रोहनजी म्हात्रे साहेब सरपंच कोळपे आणि अवधूत पाटारे युवा नेते यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांचे या ठिकाणी स्वागत आहे। आपण त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करणार आहोत। मी विनंती करतोय सन्माननीय श्रीयुत गणेशजी कडू नगरसेवक पनवेल नगरपालिका, त्यानंतर लगेच आपण जायचं पुढचा सन्मान घेण्यासाठी। सन्माननीय देवा पाटील अध्यक्ष पुरोगामी युवक संघटना रायगड, तसेच रोहनजी म्हात्रे सरपंच कोळके आणि अवधूत पाटारे युवा नेते, आपण आपला सन्मान घेण्यासाठी जायचं आहे। सन्मान केला जातोय गणेशजी कडू साहेबांचा, नगरसेवक पनवेल नगरपालिका। त्यानंतर मी देवा पाटील आपणाला विनंती करतोय आपण आपला सन्मान घेण्यासाठी जायचं आहे। अध्यक्ष पुरोगामी युवक संघटना रायगड, त्यानंतर मी विनंती करेन रोहनजी म्हात्रे सरपंच कोळखे, आपण आपला सन्मान घेण्यासाठी जायचं आहे। अगदी प्रत्येकाचा सन्मान 4 दिवस रात्र आणि आजही खरोखर हा सन्मान हा आपण पाहतोय, हा एवढा मोठा प्रत्येकाचा सन्मान करणं हे फक्त सन्माननीय सौभाग्यवती चित्रलेखाताई पाटील आणि शेतकरी कामगार पक्षाचे सगळे ज्येष्ठ नेते हेच करू शकतात। हे सुद्धा आज या ठिकाणी आपल्याला अभिमानाची गोष्ट पाहायला मिळते। सन्माननीय अवधूतजी पाटारे युवा नेते, आपण जायचं आपला सन्मान घेण्यासाठी। ओव्हर टू कमेंट्री बॉक्स। शिरू वीकचे आपण 2 दर्जेदार स्ट्रोक पाहिले। 2 षटकांमध्ये 31 धावा धावफलकावरती लागल्या। तिसऱ्या षटकासाठी आलाय या स्पर्धेमधला आपण पाहतोय ज्याने मेडन ओव्हर फेकली। स्पर्धेमध्ये एकमेव मेडन ओव्हर फेकणारा गोलंदाज आपण पाहतोय भूषण झावरे गोलंदाजीसाठी आलाय। पाहूया भूषण झावरे ज्या पद्धतीने मेडन ओव्हर त्याने फेकली होती, या स्पर्धेमधली दुसरी मेडन ओव्हर तो पुन्हा एकदा आपल्या नावावरती करणार का? ज्ञानी 11 नांगरवाडी संघाला येथे उपयुक्त गोलंदाजी येथे करणार का? तर पाहूया हा चेंडू। यावेळचा चेंडू आपण पाहतोय ऑन द राईट येथे चेंडू खेळून काढलाय। काऊ कॉर्नर मधून क्षेत्ररक्षक आपण पाहतोय सुंदररीत्या येथे क्षेत्ररक्षण करतोय। तोपर्यंत एक सिंगल धावफलकावरती वाढते। स्ट्राइक रोटेट झाली, धावसंख्या 32 धावा धावफलकावरती। शिरू वीक पुन्हा एकदा आपण पाहतोय स्ट्राइक एंड वरती आलाय। 2 दर्जेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाले, एक मिड विकेटच्या डोक्यावरून, एक बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून। संदीप सर, नक्कीच मगाशी काहीतरी तुमचं बोलायचं राहून गेलं होतं शिरू वीक बद्दल, कारण ना शिरू वीक असा खेळाडू आहे ज्या वेळेला फलंदाजीमध्ये गरज असेल त्यावेळेला त्याच्या बॅटमधून धावा येतात, गोलंदाजीमध्ये गरज असेल त्यावेळेला विकेट मिळवणारी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते। ती गोष्ट अशी होती सौरभ की शिरू वीक हा नॅशनल इंटरनॅशनल लेवलला टेनिस क्रिकेट खेळतो, तो वेगवेगळ्या संघांना रिप्रेझेंट त्याने केलेला आहे। आज शिरू वीक जेव्हा अलिबागच्या मैदानावरती या प्रकारे बॅटिंग करतोय ना, त्याचे ते सहकारी आनंदित असतील, खुशीत असतील, कारण त्यांना माहिती आहे की शिरू वीक चांगली बॉलिंग करतो हे सगळ्यांना माहिती आहे, पण बॅटिंग या स्ट्रॉंग झोनने तो जेव्हा करतो ना तेव्हा त्याला आता पुढच्या नंबरवरती सुद्धा आपण ओपन टुर्नामेंटमध्ये पाहू शकतो। हा एक वेगळा आनंद देतो ना, तुम्ही ज्या वेळेला मोठ्या लेवलला खेळता आणि तुमच्या सहकारी एक चांगली बॅटिंग करत असतो, बघा लगेच तुम्हाला मेसेज येणार, तिकडे कृष्णा सातपुते मेसेज करेल, योगेश पेंडकर मेसेज करेल, काय शिरू चांगली बॅटिंग केलीस। हे कौतुकाचे शब्द ऐकण्यासाठी आपण तरसलेलो असतो। लक्षात घ्या, आपल्याला या वेळेला रनआउटची संधी होती जरूर, परंतु एवढाच हुशार आहे।
या मुद्द्यावरती जावं लागतं की तुमचा सहकारी, ज्या सहकाऱ्यांच्या समवेत तुम्ही टेनिस क्रिकेट खेळता, आपण जेव्हा नवोदित असतो तेव्हा आपल्याला काय वाटतं की आपल्या कर्णधाराने आपलं कौतुक करावं. आपण आणखीन लेवलला, मोठ्या लेवलला गेल्यानंतर आपल्याला काय वाटतं की आपल्यापेक्षा अनुभवी खेळाडूने आपलं कौतुक केलं तर त्यातून आपल्याला आनंद मिळतो आणि या आनंदातून शिरुविक आज ही जबाबदारी पार पाडतोय. पण दुसऱ्या बाजूला ज्ञानी 11च्या भूषणला पाहावं लागेल, कारण भूषण जावरे हा असा एक अनप्रेडिक्टेबल बॉलर आहे ना की तो या मैदानामध्ये थोड्या अंशी का होईना सुरेश काका 11 वर्सोली संघावरती दबाव वाढवू शकतो. परशाने खेळलेला फटका आपण पाहतोय. फाईन लेग मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. लॉंग लेग मधून चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. वेलकम चौकार. शब्द आठवतात, म्हणजे करुणा कोटियन असेल किंवा महेश मकवाना असेल, ते म्हणायचे की बघा जेव्हा लेफ्टी समोर बॅट्समन येतो ना तेव्हा आमच्या हाताला खाज येते, बरोबर आहे. पण काही गोलंदाज असे सुद्धा असतात, समोर लेफ्टी आला की मग गडबडून सुद्धा जातात. पण आता यातलं भूषण नक्की काय करतोय या प्रश्नाचं उत्तर आपण सुद्धा पाहतोय. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय, कारण प्रत्येक कर्णधाराची स्ट्रॅटेजी सुद्धा संदीप सर वेगळी असते. कधी कधी आपण पाहतोय लेफ्ट हँडर बॅटर असला की एखादा कर्णधार लेफ्ट हँडर गोलंदाजाला गोलंदाजी देत नसतो, परंतु एखादा कर्णधार ती रिस्क घेत असतो आणि त्यामध्ये तो गोलंदाज विकेट सुद्धा मिळवून देत असतो. कारण आपण पाहतोय लेफ्टीचं युद्ध जर पाहिलं, झहीर खान लेफ्टी फलंदाजांना, बहुतेक ओपनर लेफ्टी फलंदाजांना यासिन सर झहीर खानने नक्कीच तंबूचा रस्ता दाखवलाय. सर्वात मोठं उदाहरण आफ्रिकेचा ग्रॅम स्मिथ अर्थात कर्णधार, जवळजवळ त्याला 8 ते 10 वेळा त्याने बाद केले. वळतो पुन्हा एकदा. परशाने खेळलेला फटका, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचलाय, झेल पकडलाय, फलंदाज क्रमांक 2 येथे बाद. मध्ये 20 चेंडूंमध्ये 34 धावांची आवश्यकता असणार. 19 चेंडूमध्ये 34 धावांची आवश्यकता असेल, कारण 2.5 षटकांचा खेळ संपलाय. पण आता इथे पाहतोय ना काय झालं, परशुरामचं चेंडूवरची नजर हटली होती पूर्णपणे. ज्या एक्सप्रेशन कॅमेरामध्ये पूर्ण चित्रित झाल्या तिथे मैदानामध्ये पाहिलं की त्याला माहिती होतं की हा फटका आपला जो मारलाय तो फसलाय, आणि त्याच वेळेला त्याच्या चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन बरंच काही सांगून जाताना. हा शेवटचा चेंडू महत्वाचा असेल भूषणचा, कारण नवीन फलंदाज सामोरं जातोय. पण जेव्हा आपण म्हणालो की 19 मध्ये यासिन सर 34 पाहिजे, प्रति षटकामध्ये 10 पेक्षा काही अधिक धावा बनवायच्या आहेत किंवा 11च्या सरासरीने जायचं आहे, हे गणित तसं पाहिलं तर टेनिस क्रिकेटमध्ये फार सोपं आहे. पण कौतुक करावं लागेल ज्ञानी 11 नांगरवाडी संघाच्या कमबॅकचं सुद्धा. आणि भूषण जर मैदानामध्ये 3ऱ्या षटकासाठी आलाय ना, तर मला माहिती आहे की हा ज्ञानी 11च्या जयेशचा जो प्लॅन आहे तो फार छान पद्धतीने वर्कआउट होतोय. कारण अजून कुणाल कोंडाळकर येणं बाकी आहे आणि कुणालकडे ती क्षमता आहे की तो चेंडू दोन्ही बाजूला फिरू शकतो. केदार बिर्जेच्या षटकामध्ये फार धावा आल्या, पण त्यानंतर काही जे पर्याय शिल्लक राहतात, म्हणजे स्वतः जयेश असेल की मग पुन्हा भूषणकडे जावं, आणखीन 4थ्या पर्यायाकडे नवीन कोणत्या पर्यायाकडे यावं, हा सुद्धा एक अभ्यासाचा भाग आहे ना, जो क्रिकेटच्या मैदानात आपल्याला पाहायला मिळालाय. पण अशा वेळेला शिरुविकने मैदानात कोणाला बोलवलंय? प्रारंभला बोलवलंय. प्रारंभ कुठून येतो? झिराटच्या गावातून येतो. कुठल्या नंबरवरती फलंदाजी करतो? कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करतो, आणि तो सर्वोत्तम फिनिशर पैकी एक आहे. अशा वेळेला मैदानामध्ये गडबड, गोंधळ आणि बरंच काही, आणि अशामध्ये आपण पाहतोय ना फलंदाज एक बचावतोय, दुसराही बचावतोय. यासिन सर याला दबाव म्हणावा? नक्कीच संदीप, इथे दबाव तर आहे, दोन्हीही संघांवरती दबाव आहे. आणि आता मात्र दोन्हीही संघांमध्ये सौरभ अप्रतिम फलंदाज आहेत, गोलंदाज आहेत, परंतु दबाव कोण झेलणार? या मॅचचा दबाव जो सर्वोत्तम झेलू शकतो ना, तोच संघ या स्पर्धेमध्ये जिंकणार आहे, या सामन्यामध्ये जिंकेल. कारण दबावामध्ये सावरणारी खेळी खऱ्या अर्थानं जो खेळाडू मैदानावरती
करून दाखवतो तो खऱ्या अर्थानं खेळाडू सर्व लोकांच्या मध्ये सुद्धा संदीप सर स्मरणात राहत असतो. एक्झॅक्टली, कारण 18 चेंडूमध्ये 33 धावांची गरज आहे. आणि यासिन सर जो मुद्दा म्हणाले इथे की अंडर द प्रेशर मैदानामध्ये जो चांगली कामगिरी करतो त्या खेळाडूच्या कामगिरीला लोक लक्षात ठेवतात. आणि आता इथे गोलंदाजी करणाऱ्या संघावर सुद्धा थोडा दबाव असणार, कारण शिरुविक समोर आहे, प्रारंभ चांगल्या टचमध्ये आहे, त्यांना रोखावं लागेल. 2च फलंदाज बाद झालेले आहेत. सुरेश काका 11 संघाने सुरुवातीच्या षटकांमध्ये धावा रोखणारी गोलंदाजी केली होती आणि मग अचानक ज्ञानी 11 नांगरवाडी संघाने कमबॅक केलेला पाहायला मिळाला होता. क्रिकेट हे जसं वेदांत म्हणतो ना, त्या तराजूप्रमाणे ते कधी इकडून कधी तिकडे वळेल हे सांगता येत नाही. आणि तो बॅलन्स कसा साधावा ना, हे त्या त्या खेळाडूचा महत्त्वाचा भाग असणार आहे. पण आज PNP चषकामध्ये स्पर्धेच्या या अंतिम दिवशी धमाल येते, मजा येते, आनंद आपण या ठिकाणी व्यक्त करतोय, लुटतोय तो अक्षरशः. इथे प्रेक्षकांसाठी आसन व्यवस्था असेल किंवा त्याच वेळेला मान्यवर मंडळींमध्ये सुद्धा आपण पाहतोय सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी व्यासपीठावरती या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. PNP चषक 2024 सुरू झाली 17 फेब्रुवारीला. 17 फेब्रुवारीच्या दिवशी जेव्हा ही स्पर्धा पहिल्या दिवशी आपण पाहिलं तर नाईट फॉर्मॅटमध्ये खेळवली, सेकंड डे पासून आपण डे नाईट फॉर्मॅटमध्ये आलो. आणि या स्पर्धेच्या निमित्तानं स्पर्धेच्या मुख्य आयोजक सौ चित्रलेखाताई पाटील यांना आपण व्यासपीठावरती पाहतोय. त्याचप्रमाणे माजी आमदार पंडित शेठ पाटील यांना सुद्धा व्यासपीठावरती पाहतोय. त्यांच्या समवेत इतरही मान्यवर मंडळी व्यासपीठावरती आहेत. या स्पर्धेविषयी आपण बोलत होतो ना की 24 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. त्यातून यासिन सर सरते शेवटी मग क्वार्टर फायनलला जेव्हा आपण आलो 6 संघ, 6 मधून आता 3 कडे आपण जाणार आहोत. 3 मधून 2 सेमीफायनल होणार आहेत. प्लेऑफच्या धर्तीवरती सेमीफायनल नक्की कशा होतील याचं उत्तर काही जणांना माहिती नव्हतं. सगळेच काही क्रिकेटला तितकं फॉलो करत नाही जितके आपण रोज क्रिकेट पाहतो, बरोबर आहे ना. पण इथे मैदान बघा, प्रेक्षकांचा उत्साह किती जोमाने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक जण टाळ्या वाजवतोय, त्याच वेळेला चीअर अप करतात आपल्या खेळाडूंना. मग खेळाडू कक्ष क्रमांक 2 मला वाटतं ज्ञानी 11 नांगरवाडी संघाचे पाठीराखे त्या ठिकाणी पाहायला मिळतात. चेक. येस, या ठिकाणी आत्ताच व्यासपीठावर ज्या मान्यवरांचं आगमन झालेलं आहे त्यांच्या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. मी ताईंना विनंती करतोय, ॲडव्होकेट मोहिनेश ठाकूर आपण यायचं आपला सन्मान घेण्यासाठी. मी ताईंना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. तसेच सन्माननीय मयूर ठाकूर आपण यायचं आहे आपला सन्मान घेण्यासाठी. तसेच सन्माननीय आदेशजी ठाकूर आपण यायचं आहे आपला सन्मान घेण्यासाठी. तसेच सन्माननीय गणेशजी पाटील आपण यायचं आहे. मी ताईंना विनंती करते, ॲडव्होकेट मोहिनेश ठाकूर, सन्माननीय मयूरजी ठाकूर, सन्माननीय आदेशजी ठाकूर, सन्माननीय गणेशजी पाटील, सन्माननीय रुपेशजी श्रीधर पाटील सदस्य ग्रामपंचायत पेडांबे आपण यायचं आहे. सन्माननीय श्रीयुत अनिल मारुती पाटील सदस्य ग्रामपंचायत पेडांबे आपण यायचं आहे. सन्माननीय सिद्धनाथ पाटील हशिवरे माजी पंचायत समिती सदस्य व माजी सरपंच आपण आपला सन्मान घेण्यासाठी यायचं आहे. तसेच सन्माननीय श्रीयुत नित्यानंद पाटील माजी सरपंच हशिवरे आपण यायचं आहे. आणि सन्माननीय श्रीयुत नंदकुमारजी पाटील बालवीर योग संघटना अध्यक्ष आपण यायचं आपला सन्मान घेण्यासाठी. सन्माननीय सौ चित्रलेखा पाटील यांच्या शुभ हस्ते आपला या ठिकाणी यथोचित सन्मान केला जाणार. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. 39 धावा धावफलकावरती लागत आहेत. येणारे चेंडू शिल्लक आहेत 17 आणि जिंकण्यासाठी 32 धावांची आवश्यकता असणार आहे. जोपर्यंत शिरू वीक मैदानावरती आहे त्याने जबरदस्त 2 षटकार खेळलेले आपण पाहिले. 2 चौकार सुद्धा त्याच्या बॅटमधून आपण पाहिले होते. एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने, एक डीप मिड विकेटच्या दिशेने असे 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले होते. पाहूया यावेळेला गोलंदाज कुणाल कोंडाळकर शिरू वीकला आपल्या जाळ्यामध्ये कशा प्रकारे अडकवतोय. शिरू वीक कुणाल कोंडाळकर वरती येते, कशा पद्धतीने भारी पडतोय. पाहूया चेंडू. शिरूने खेळलेला फटका स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षकाने इथे अप्रतिम प्रयत्न केलाय. प्रयत्नाला नक्कीच येथे दाद द्यावी लागेल, परंतु चेंडू 1 बाउन्स जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषा पार, चौकार. सीमारेषा बाहेर जातो. 4 धावांसाठी चौकार. कुणाल. शिरूने खेळलेला एक फटक्यात आहे वजन. धावा मिळतायत अर्धा डझन. दमदार षटकार.
ने पुरस्कृत केलेल्या रायगड डायनामोज संघाने जिंकलं होतं. त्या संघाचा कर्णधार होता शिरू विक हा प्रोफेशनल क्रिकेटपटू आहे. त्याला माहिती आहे सामना कसा घेऊन खेळायचा. आणि विशेषतः आज मैदानामध्ये कुणाल कोंडाळकर गोलंदाजीला जेव्हा आलाय तेव्हा अगेन्स्ट लेफ्ट आर्म बॉलर या वेळेला 360 डिग्री मैदानामध्ये सुद्धा कशा प्रकारे खेळायचा हे सुद्धा तो दाखवतोय. बॅकफूटवरची ताकद असेल किंवा त्याच वेळेला मनगटातली ताकद असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आज आपण पाहतोय ना शिरू विकच्या नंबर 1 आहेत किंवा ज्याला आपण म्हणतो ना की त्याच्या क्लास दाखवणारे आहेत. आणि हेच तर क्रिकेटमधलं गमक असतं. आज सुरेश काका 11च्या कॅपमध्ये बसणारे हे सर्व खेळाडू बघा, त्यांना माहिती आहे की सामना आपल्या बाजूने जर कोण झुकू शकतो तो संघाचा कर्णधार शिरू विक झुकू शकतो. आणि म्हणून त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद पाहायला मिळतोय. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. कुणाल कोंडाळकर विकेटसाठी जाण्याच्या शोधात निघालेला आहे, पण अशा वेळेला एक चौकार आणि एक षटकार पाहायला सुद्धा मिळालेला आहे. तिथे व्यासपीठावरती काही मान्यवरांचा त्या ठिकाणी सन्मान होतोय आणि किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है. एक सौरव गांगुली इंटरव्ह्यू मध्ये नक्कीच सांगतात, तुम्हाला जर खेळाडू बनवायचे असतील तर त्या खेळाडूंना तुम्ही वरच्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी पाठवणं गरजेचं असतं. 2005 मध्ये महेंद्रसिंग धोनी बद्दल सौरव गांगुलीने अशाच पद्धतीने केलं होतं. कारण सकाळच्या सत्रामध्ये प्रॅक्टिस करत असताना धोनीला सांगितलं होतं की आज तुला 1 डाऊन साठी फलंदाजी करायची. आणि त्या मॅच मध्ये धोनीने 148 धावा ठोकल्या होत्या. बोलतोय सामन्याकडे, पुन्हा एकदा ठोकतोय, काऊ कॉर्नर क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून आलाय. दमदार, मॅग्निफिसंट, रुबाबदार षटकार. बोर्ड सो आता सामना जिंकण्यासाठी आवश्यकता असेल येणाऱ्या 13 चेंडूमध्ये 12 धावांची. 13 चेंडू आणि 12 धावांची. कुणाल कोंडाळकरच्या अगेन्स्ट शिरू विक वन्स मोर. त्या मुद्द्यावरती येऊया, जो मुद्दा आपण सुरू केला होता की तुम्ही व्यावसायिक क्रिकेट, उच्च दर्जाचं क्रिकेट जेव्हा खेळता त्यावेळेला तुमच्याकडून ही अपेक्षा असते. सुरेश काका 11 संघाचा कर्णधार शिरू विक झाला. त्याने संघाला पूर्णपणे बांधलेला पाहायला मिळाला. संघामध्ये काही असे खेळाडू निवडले, त्या खेळाडूंना आपल्यामध्ये 2 गोलंदाज असले पाहिजे. आणि काय विहंगम दृश्य आहे. एका बाजूला आकाशात, निळ्या आकाशात त्या ठिकाणी चंद्र आपल्याला आपल्याकडे पाहतोय की आपण चंद्राकडे पाहतोय असं म्हणायचं. आणि दुसऱ्या बाजूला घरी बसलेला प्रेक्षक वर्ग हेच पाहतोय की आता येणाऱ्या 12 चेंडूमध्ये या 6 धावांचं उत्तर वर्सोली वासियांना आनंद देणार आहे. खऱ्या अर्थानं संदीप सर नक्कीच यावेळेला सुरेश काका हे खऱ्या अर्थानं खूप खुश झाले असतील. कारण आपण पाहतोय, आम्ही सुद्धा खऱ्या अर्थानं संदीप सर आणि मी सुद्धा आपण पाहतोय वर्सोली गावचे खऱ्या अर्थानं जावई आहोत. आणि मित्रांनो, हा चेंडू पडण्याच्या अगोदर तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सुद्धा सांगू इच्छितोय. कारण आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये उजव्या बाजूला सौरभ भुरे, डाव्या बाजूला संदीप जगे आणि दोन्हीही या समालोचकांच्या ज्या पत्नी आहेत त्या वर्सोली गावातील आहेत आणि ते खूप खुश आहेत. खऱ्या अर्थानं आनंद का नको व्हावा. कारण संदीप सर आपण पाहतोय, कारण विजय येथे मात्र मैदानावरती जो चांगला खेळ करतो त्या संघाचा येथे संदीप सर नक्कीच विजय होत असतो. पहिली गोष्ट अशी होती की ज्ञानी 11 नांगरवाडी संघ मैदानामध्ये सुरुवात जी ढासळली ना ती त्यांना ही अपेक्षा नव्हती. मिडल ऑर्डरमध्ये चांगली बॅटिंग झाली किंवा त्याच वेळेला साधारण मला वाटतं 20च्या धावसंख्येवरती जवळजवळ 5 ते 6 फलंदाज माघारी परतले होते. पण कोणीतरी सामना घेऊन खेळणं होतं. 71 धावा, या धावा 6 षटकामध्ये सफिशियंट आहेत की नाही या प्रश्नाचं उत्तर नांगरवाडी संघाचे गोलंदाज जाणत होते.
पण अशा वेळेला मैदानामध्ये शिरुविकचं आज कौतुक होईल बघा. 11 चेंडू खेळलाय, 43 धावा त्याने बनवलेल्या आहेत आणि प्रारंभ बाजूला उभा आहे त्याने फक्त 3 चेंडू खेळले, 3च धावा बनवल्यात. त्याच्या वाट्याला फार काही चेंडू आले नाही, पण शिरुविकच्या वाट्याला जेवढे चेंडू आले त्या वाट्याला आलेल्या चेंडूंची वाट लावण्यामध्ये त्याने महत्वाची कामगिरी सुद्धा बजावले प्रतिस्पर्धी संघाच्या विरुद्ध. संदीप, ज्ञानी 11 नांगरवाडीमध्ये नांगर आहे, परंतु इथे नांगर टाकलाय शिरुविकने. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय 5 धावांची आवश्यकता आहे. उलट्या हाताने उलटा का फुलटा येतोय दमदार PNP चषक 2024 चौकार. आवश्यकता आहे 50 धावा बनवण्यासाठी 3 धावांची आवश्यकता आहे. हा चेंडू या चेंडूवरती उडवलाय विजयी षटकार आणि 50 धावा या स्पर्धेमध्ये शिरुविकच्या बॅट मधून पूर्ण झालाय. 4था फलंदाज ठरलाय 50 धावा बनवणारा. नेते सन्माननीय तुकारामजी पाटील वांडे, सन्माननीय माजी आमदार पंडितशेठ पाटील आपणाला विनंती करतोय की आपण अशा निष्ठावंत कार्यकर्त्याचा आपण आपल्या शुभास्ते सन्मान करायचा आहे. तुकारामजी पाटील वांडे यांच्या ठिकाणी सन्मान होतोय. खरोखर पक्षासाठी काय योगदान द्यायचं, किती प्रकारचं योगदान द्यायचं आणि कशा प्रकारे योगदान द्यायचं याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे तुकारामजी पाटील. तसेच श्रीकांत वारगे वांड्याचे, शेकाप मुरुड तालुका युवा संघटना सदस्य श्रीकांत वारगे, आपण आपला सन्मान घेण्यासाठी जायचं आहे. हरवडे सर, 1 मिनिट फक्त घेतो तुमचा. DJ मास्टर थोडा वेळ थांबा. मॅन ऑफ द मॅच एव्हाना तुम्हाला समजलं असेल की मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन कोणाला गौरवण्यात येईल, परंतु त्याचं विश्लेषण आपण करूया. 14 चेंडूंचा ज्याने सामना केला आणि 53 धावांची अफलातून कामगिरी करणारा नाबाद ठरला. त्याचप्रमाणे गोलंदाजी करत असताना 3 फलंदाजांना त्यानं बाद केलं असा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय नन अदर दॅन, ज्याच्या नावामध्ये वीक परंतु फलंदाज स्ट्रॉंग, शिरुविक. प्लीज वेलकम शिरुविक. शिरुविक मॅन ऑफ द मॅच. शिरुविक यांना विनंती आहे आपलं पारितोषिक स्वीकारण्यासाठी आपण मुख्य व्यासपीठाकडे यावं. शिरुविक याच्या बॅटमधून आपल्याला तब्बल 6 षटकार पाहायला मिळाले, त्याचप्रमाणे 4